So we are going to discuss about ethics, study about ethics. जो तुम्हाला वाटतो खूप नवीन विषय आहे. लाईव्ह झालं? आम्हाला पण सेम वाटलं होतं इथिक्स इंट्रोड्यूस झाल्यानंतर. मग कुणीतरी आम्हाला सुचवलं लेक्सिकन नावाचं पुस्तक वाचायचं. सॉरी, मग आम्ही लेक्सिकन नावाचं पुस्तक परचेस केलं. मग ते लेक्सिकन नावाचं पुस्तक एवढं अवघड होतं की वाटलं आपण UPSCच करायला का आलो. पण गोष्ट असते ना की कुणीतरी म्हणलं इथिक्स वाचायचं, मग इथिक्स अवघड आहे, मग अवघड वाचायला हवं. आणि असं नाही आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूसच मेंढी असतो. जगातला प्रत्येक माणूस मेंढी असतो जोपर्यंत त्याला स्वतःचं डोकं लावायची तयारी नसते. ते जे लेक्सिकन नावाचं पुस्तक छोटंसं होतं, या डायरीच्या साईजचं होतं, ते आता मोठं बल्कि गाईड झालंय आणि लोक तरी रिकमेंड करतात की लेक्सिकनच वाचा. बरोबर आहे? असं बिलकुल नाही आहे. मी तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा जे इथिक्स शिकवणार आहे त्या शिकवलेल्या इथिक्सचा आणि तुम्हाला लिहायला उत्तराचा काहीही संबंध नाही. सोबत तुम्हाला ज्या नोट्स मी देणार आहे, इंग्लिशमध्ये असतील मराठीमध्ये असतील, यांचा आणि तुम्हाला जे उत्तर लिहायचं यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. ही क्लॅरिटी डोक्यात ठेवा. जर तुम्ही मला विचाराल इथिक्स कशा सुरू झालं ना लाईव्ह, माझे जोक नको मिस व्हायला. इथिक्स कशाबद्दल आहे तर इथिक्स इज ऑल अबाउट, मी थोडे इंग्लिश शब्द वापरतो कारण काय ना तुम्हाला खूप गोष्टींचा सवय नाही आहे, तुम्हाला खूप गोष्ट शब्द माहीत नाही आहे, अभिवृत्ती किंवा काय ते जड नको वाटायला, वाटावाटीचा खेळ नको व्हायला. त्यामुळं इंग्लिश मराठीमधले दोन्ही शब्द मी वापरतो. मग जेव्हा आपण ॲक्च्युअल लर्न करू त्यावेळेस मात्र कोर टर्मिनॉलॉजी तुम्हाला सांगतो. सो इथिक्स इज व्हॉट? इथिक्स इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह. इथिक्स कशाबद्दल आहे मी अभ्यास करून आलो आहे. नॉर्मली मी त्याशिवाय येत नाही, पण आज चांगला अभ्यास करून आलो. सो इथिक्स कशाबद्दल आहे? पर्स्पेक्टिव्ह बद्दल आहे, दृष्टिकोनाबद्दल आहे. एक प्रश्न लिहा, राईट डाऊन अ क्वेश्चन. मला खूप चांगली उत्तरं हवी आहेत, मी तुम्हाला परत सांगतो तुमच्यावर. आणि मोबाईल बिलकुल यासाठी वापरायचा नाही, परत तुम्हाला सांगतो. टेक्निकल मोबाईलची उत्तरं लिहिणाऱ्या लोकांना चांगले मार्क पडणार नाहीत. इथिक्सच्या ज्या सगळ्या डेली आन्सर रायटिंगच्या टेस्ट आहेत त्या सगळ्या मी डिस्कस करणार आहे. सो त्याबाबत निश्चिंत राहावा. सो प्रश्न लिहा. मराठीमध्ये सांगतो, नंतर वाटलं तर इंग्लिशमध्ये सांगतो, तुम्हाला कळून जाईल. मी या प्रश्न आहे, ऑफिसच्या बाहेर पडलो. प्रश्न आहे, ऑफिसच्या बाहेर पडलो आणि माझ्यासमोर ॲक्सिडेंट झालेला दिसला. ऑफिसच्या बाहेर पडलो आणि माझ्यासमोर, म्हणजे तुम्ही आहात, ऑफिसच्या बाहेर पडलो आणि माझ्यासमोर ॲक्सिडेंट झालेला दिसला. करेक्ट आहे? ॲक्सिडेंट झालेला दिसला तर मी काय करायला हवं? तर मी काय करायला हवं? तर मी काय करायला हवं? फुल स्टॉप. राईट डाऊन स्टेप्स. तुम्ही काय कराल? इन इंग्लिश, कमिंग आउट ऑफ द ऑफिस. कमिंग आउट ऑफ, इंग्लिशमध्ये सगळ्यांनी नका लिहू, बाकीच्याने उत्तर लिहायला सुरू करा. बाकीच्याने लिहायला सुरू करा. तुम्ही काय कराल? कमिंग आउट ऑफ द ऑफिस व्हेन आय सॉ ॲक्सिडेंट ऑन द रोड. Coming out of the office when I saw accident on the road, I was confused about what to do. Coming out of the office when I saw accident on the road, म्हणजे माझ्या ऑफिसच्या समोर ॲक्सिडेंट, म्हणजे ऑफिसच्या समोर ॲक्सिडेंट घडलाय. सो आय वॉज कन्फ्यूज व्हॉट टू डू. थिंक अबाउट. बघा, ऑफिसच्या बाहेर पडलो आणि माझ्यासमोर मला ॲक्सिडेंट दिसला तर मी काय करायला हवं? यू टेक युअर टाईम, 5 ते 6 मिनटं वेळ घ्या, विचार करा काय करायला हवं. इथिक्स का पर्स्पेक्टिव्ह बद्दल आहे तर त्यामागचं कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही इथिक्स पुस्तकात शोधता, ChatGPTमध्ये शोधता, क्लासच्या नोट्समध्ये शोधता, झेरॉक्समध्ये शोधता आणि मग तुम्ही फेल होता. आपल्याला ते व्हायचं नाहीये. इथिक्स का महत्त्वाचं आहे तर इथिक्सची जी रेंज आहे
ही 60 मार्कांपासनं ते 160 मार्कांपर्यंत आहे. म्हणून इथिक्स महत्त्वाचा. सो पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय हे आपण अगोदर डिस्कस करणार आहोत. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. पूर्ण उत्तर नाही लिहायचंय. नॉर्मली तुमच्या भाषेत स्टेप लिहायचे. ब्रेन स्टॉर्मिंग सारखं काय लिहू शकतो, रँडमली जे वाटतं ते लिहिण्याचा प्रयत्न करा, मग त्याला नंबर द्या. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, असं तुम्ही बघा. ही ब्रेन स्टॉर्मिंग करायला सुरू करा. तुम्ही स्वतःला रिलॅक्स करत नाहीयेत. तुम्ही आणखीनही त्याच अभ्यासू, सिन्सिअर, हुशार, कष्टाळू, संघर्ष करायला आलेले आहात. राईट. जो जे मागतो त्याला ते मिळतं. संघर्ष मागितला की संघर्ष मिळतो. बिलकुल संघर्ष मागायचा नाही. सक्सेस मागायचा, यश मागायचा, पैसा मागायचा इथिक्सचा पेपर झाल्यानंतर. राईट. शेवटचे 2 मिनटं विचार करा. तुम्हाला तुमचं उत्तर चेंज करायचं का, स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे का, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता यात तुम्हाला काही बदल हवा आहे का, याचा विचार करा. तुम्ही ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर तुमच्यासमोर ॲक्सिडेंट दिसला तर तुम्ही काय कराल, हा प्रश्न आहे. राईट. बसा बसा. चला सांगा उत्तर. कुणाकडे उत्तर आहे, काय कराल? बसून सांगायचं, उभं नाही राहायचं. सांगा. एनीवन मोठ्यानं सांगा. बस. अपघाताची तीव्रता जाणून घ्यायला हवी. करेक्ट आहे. पुढं. कमी तीव्रता असेल तर तुम्ही त्याला प्राथमिक उपचार कराल. जर तीव्रता जास्त असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाल. करेक्ट आहे. व्हॉट एल्स? नाही येतं नाही. हां सांगा. कुटुंबाला इन्फॉर्म करा. ऑथॉरिटीजला इन्फॉर्म करायचं. कुटुंब असेल, हॉस्पिटल असेल. हां आणखीन पुढं. पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करायचं. करेक्ट. आणखीन सांगा रो तुझ्या. आर्थिक सहाय्य. मला सांगा लगेच खिशात पैसे कमवाल काय? तुम्हाला मुख्यमंत्री करायला पाहिजे पटकन. रेल्वे पडली 1 लाख मदत भरपाई, स्लॅब कोसळलं 5 लाख मदत भरपाई, परिवाराला देऊन टाका रे. निवडणूक आल्यात नगर परिषदेच्या. बरोबर आहे. आणखीन हॉस्पिटलमध्ये प्रायमरी ट्रीटमेंट केली जाईल. ॲग्रीड. आणखीन ॲम्ब्युलन्स किंवा एअर ॲम्ब्युलन्स बोलवले जाईल. आणखीन हां करेक्ट. ॲग्रीड आहे. आणखीन
बस सोबतच्या सहकाऱ्यांना बोलायचं आणि त्यांना घेऊन यायचं, बरोबर आहे. हां, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आणखीन म्हणजे तीव्रता त्यांनी सांगितलं. हां, सायकोलॉजिकल सपोर्ट त्यांना द्यायचा, हे पण ॲग्रीड आहे. हां, बरोबर आहे. म्हणजे सी पी आर देणं, किंवा जर सिरियस ॲक्सिडेंट झाला असेल त्याला मेडिकल ज्या ट्रीटमेंट्स असतील त्या सगळ्या त्याला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करणं ॲज अर्ली. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगितलेले हे जे सल्ले आहेत, पेन कुठे गेला? हां, खूप छान उत्तरं दिली तुम्ही. म्हणजे पण मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगितलेले सल्ले तुम्ही स्वतःला काय इमॅजिन केलं? आलं लक्षात? म्हणजे तुम्ही सांगितलेले सल्ले कसे आहेत माहिती आहे का? हा सल्ला कोणी दिलाय? एकतर काही लोक डॉक्टर आहेत असं त्यांना वाटतं म्हणून सी पी आर द्यायला पाहिजे. नाही, असतील डॉक्टर असतील ते, पण त्यांना वाटलं आपण. हां, काही लोक नेते आहेत, बरोबर, पैसे खिशात टाकायचे. हां, काही लोक कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते. म्हणजे काही काही ठिकाणी ॲक्सिडेंट नाही झाला तरी जबरदस्ती पाडणार, पड बाबा, मला रील करायची आहे, तुला उचलून घेऊन जायचंय. दिस इज वेअर वी फेल. येस, वी डोंट हॅव द पर्स्पेक्टिव्ह. आता बघा, हे उत्तर तुम्ही लिहिल्यानंतर तुमचं उत्तर कसं आहे? कार्यकर्त्यासारखं आहे, नेत्यासारखं आहे, डॉक्टरसारखं आहे. हे उत्तर तुमचं ऑफिसरसारखं आहे का? नाही आहे. कुणाचे उत्तर ऑफिसरसारखं नाही आहे. इथिक्स टीचेस यू धिस पर्स्पेक्टिव्ह. इथिक्स तुम्हाला हा पर्स्पेक्टिव्ह शिकवतो, दृष्टिकोन देतो. सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगा, मी काय वाक्य वापरलं? तुम्ही ऑफिसातनं बाहेर आलात, तुमच्यासमोर ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही काय कराल? मी हे म्हणलं का की तुम्ही त्या ऑफिसात कामाला आहात? असं असू शकतं की, आता बघा, जस्ट इमॅजिन काय काय असू शकतं. बघा, आता इथं सगळ्यांना ओपन एंडेड क्वेश्चन दिलाय. सो इथं काय होणार? इथं या ठिकाणी फक्त तीच लोक स्कोअर करणार जे स्वतःला त्या ठिकाणी इमॅजिन करणार. ओपन एंडेड क्वेश्चन आहे, काही लिहू शकता तुम्ही. लिहिलं ब्लड देणं, चिकट मलमपट्टी करणं, या सगळ्या गोष्टी. असं असू शकतं की एखादी ट्रायबल महिला आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट घ्यायला ऑफिसामध्ये आली आहे आणि ती अचानकच बाहेर आली, तिच्यासमोर ॲक्सिडेंट घडला, असं असू शकतं. बरं, ॲक्सिडेंट मी म्हणलंय कालका टॉकी चौकात घडलाय. ॲक्सिडेंट कुठं होऊ शकतो? ॲक्सिडेंट दूर चंद्रपूर गडचिरोलीच्या एखाद्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर होऊ शकतो. दुर्गम भागातला, ज्या ठिकाणी नक्षलवाद फोफावला आहे, आजच त्या मिडमाला मारल्याची न्यूज आली, त्या दंतेवाडा भागात होऊ शकतो. दंतेवाडाच्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आलाय. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात की नाही? मग मला सांगा, सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःला, जर समजा ही पर्टिक्युलर घटना दंतेवाडा नक्षल भागामध्ये जम्मू काश्मीरमध्ये घडली आहे, सो मग तुम्ही स्वतःला IPS इमॅजिन करून उत्तर का नाही लिहिलं? यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? किंवा तुम्ही IAS ऑफिसर आहात, कलेक्टर आहात, जस्ट तुमच्या ऑफिसच्या बाहेर पडताय आणि बाहेर पडताना तुम्हाला दिसलं की ॲक्सिडेंट झालाय, अरे खूप दुःखद घटना आहे, सॉरी खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय, तीव्रता जास्त असू शकते, पटकन बोलव, लोकांना फोन केल्याने जर तीव्रता जास्त, त्या ॲम्ब्युलन्सची वाट न बघता त्या कलेक्टरने त्या पर्सनला, ॲक्सिडेंट झालेल्या पर्सनला स्वतःच्या गाडीत बसवलं, हॉस्पिटलला सूचना केल्या आणि त्याला मी पटकन त्या ठिकाणी पोचवलं. ॲक्सिडेंट का झालाय? यू आर गेटिंग? तुम्ही कसं लिहिलं उत्तर? डॉक्टर, नेते, कार्यकर्ते. प्रश्न ओपन एंडेड होता, बरोबर आहे. मी तुम्हाला मागं विचारलं होतं, व्हॉट इज हॅपीनेस? एक्सप्लेन. टीचरची विचारली नाही, स्टुडंटची विचारली नाही, कुणाची विचारली नाही. प्रश्न काय होता? आनंद म्हणजे काय? तुम्ही स्पष्ट करा. मग जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसची तयारी करता तर आनंद म्हणजे काय? तर मी एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना त्या पर्टिक्युलर ठिकाणी तिथलच्या कुपोषणामुळे मृत पावणाऱ्या लोकांचं कुपोषण कमी करून त्यांचा आनंद देऊन त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस त्या लोकांच्या चेहऱ्यावर फुललेला जो निरागसवाला हसू आहे, तो माझ्यासाठी आनंद आहे. तुम्ही हॅपीनेसची डेफिनेशन लिहिली कुणाच तरी, बरोबर आहे. गौतम बुद्ध म्हणले आनंद म्हणजे आसक्ती सगळं सोडून देणं नाही. इथिक्स या पर्स्पेक्टिव्ह बद्दल आहे.
ज्यांना कोणाला इथिक्सचा पर्स्पेक्टिव्ह हा लक्षात आला, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतील. पण जर तुम्हाला इथिक्सचा पर्स्पेक्टिव्ह लक्षात नाही आला आणि जर तुम्ही इथिक्सचं उत्तर लिहिताना परत त्याच टाईपचं थेरॉटिकल पुस्तकी उत्तर लिहिलं आणि स्वतःला ॲज अन ऑफिसर इमॅजिन नाही केलं, जर सिच्युएशन त्या ठिकाणी ओपन एंडेड दिलेली आहे, तर लक्षात घ्या तुमच्या सोबतचा कुणीतरी या पद्धतीने विचार करून त्या ठिकाणी स्वतःचं उत्तर वेगळं मांडणार आहे आणि मग तुम्हाला त्याच्यापेक्षा रिलेटिव्हली कमी मार्क्स पडणार आहेत. आलं लक्षात? हां, ज्या ठिकाणी केस स्टडीमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, असं असं तुमच्या गावामध्ये पाणी वाटपावरनं 2 जातींमध्ये भांडण सुरू आहे, एका जातीचा आमदार आहे जो दुसऱ्या जातीवरती दबाव टाकतोय, मग त्या केसमध्ये तुम्ही स्पेसिफिकली लिहा की तुम्ही कलेक्टर असताना काय कराल. इथं ओपन एंडेड आहे. तुम्ही दंतेवाडामधला IPS असू शकता, तुम्ही एखाद्या ट्रायबल डिस्ट्रिक्टमधला IAS असू शकता, तुम्ही एखाद्या ठिकाणचे DYSP डेप्युटी कलेक्टर असू शकता, तुम्ही एखाद्या ठिकाणचे अन्न पुरवठा अधिकारी असू शकता, किंवा तुम्ही एखाद्या एकदम दुर्गम भागामध्ये गेलेले मेडिकल ऑफिसर असू शकता की ज्या ठिकाणी मागच्या काही वर्षांपासून किंवा मागच्या काही महिन्यांपासून एन्सेफॅलिटिस किंवा डेंग्यू फीवर किंवा आणखीन हत्ती फीवरमुळे लोकांची डेथ होतीये. यू कॅन इमॅजिन दिस वन. आणि मला सांगा, आता ज्या सगळ्या सिच्युएशन्स मी सांगितल्या, या सगळ्या सिच्युएशन्स तुम्हाला लेक्सिकन सारख्या, लेक्सिकन पुस्तक खूप छान आहे, मला पुस्तकाला नाव ठेवायचं नाही आहे, मला सांगा या सिच्युएशन्स तुम्हाला पुस्तकात मिळणार आहेत का? नाही. या सिच्युएशन तुम्ही रोज न चुकता न्यूजपेपर वाचताय, त्यातनं तुम्हाला सिच्युएशन्स मिळणार आहेत. यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. सो पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, इथिक्स कशाबद्दल आहे? इथिक्स हा तुमच्या पर्स्पेक्टिव्हजबद्दल आहे, हे लक्षात ठेवायचं. इथिक्स कशाबद्दल आहे? पर्स्पेक्टिव्ह. लिहून घ्या, एक पेज करा ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला रोज हे डिरेक्शन द्यायचं आहे. एक सेपरेट बाजूला पेज करा की इथिक्स अभ्यास करायचा म्हणजे काय, तर कशावर काम करायचं? पर्स्पेक्टिव्हजवर काम कर. मी हे सगळं अभ्यास करून आलं, गाव गप्पा मारत नाही आहे. नाही तर असं आहे की सरांना बोलता बोलता सगळं सुचतं, इंदुरीकर महाराजासारखं, मग ते आपण असं नाही आहे. मी लिहून आलो आहे, अभ्यास करून आलो आहे, आणि जो अभ्यास केला लिहिले तेच तुम्हाला लिहायला सांगतोय. ट्रस्ट मी कोणत्याही गोष्टी हवेत सांगत नाही. काहीतरी वाचलंय, त्यामागचं काहीतरी बॅकग्राऊंड आहे. अँड आय वॉन्ट यू की तुमची जी महेश शिंदेची गरज संपून जावी, तुम्ही तुमच्या लेवलला ऑल इंडिया रँक 1 यावं, यासाठी हे महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट, इथिक्स इज अबाउट व्हॉट? पर्स्पेक्टिव्ज. हाऊ तुम्ही त्या गोष्टीकडं, त्या घटनेकडं, त्या व्यक्तीकडं कसं बघता, त्याच्याबद्दल इथिक्स आहे. राहील लक्षात? सो आत्ता हा ॲक्सिडेंटचा किस्सा पक्का लक्षात ठेवायचा. कोणतीही केस स्टडी लिहिताना, ओपन एंडेड क्वेश्चनचं उत्तर लिहिताना त्या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं गेलेलं आहे याबद्दलची क्लॅरिटी तुम्हाला असायला हवी. तुम्ही त्या ठिकाणी ॲज अ काय इमॅजिन करता ते महत्त्वाचं आहे. सो आजपासून सामाजिक कार्य सोडून द्यायचं. तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणती इथिक्सची केस स्टडी लिहिणार नाहीत. डॉक्टर म्हणून लिहू शकता, नेता म्हणून लिहू शकता, पण त्या पलीकडे काय आहे? पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचा आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट. मग चला आपण थोडंसं पुढं जाऊया. एक एक गोष्ट समजून घ्या, थोडं सायंटिफिकली इथिक्स समजून घ्या. हे ओपन केलंय का नाही का? कशामध्ये हँग झालं का? आता पुन्हा नका दाबू. हां, हे परत तेच आलं, येऊ द्या, ठीक आहे. इथिक्सच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ज्या नंतर हळूहळू मी तुम्हाला परत सांगेल. आज फक्त बेसिक आणि माझं म्हणणं काय की स्टार्ट करायला काय करायचं आपण डिस्कस करणार आहोत. सो नीतिशास्त्र, इथिक्स बेसिक काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथिक्सची आपण डेफिनेशन केली तर हा पेपर आहे, तुमचा पेपर तुमच्या पेजमध्ये दिलेला आहे. 250 मार्कांचा पेपर आहे. त्यापैकी थेरीवरती मी तुम्हाला जे म्हणलं ना, इंग्लिश शब्द का वापरले त्यामागचं कारण आहे की सिद्धांत म्हणजे थेरी, अनुप्रयोग म्हणजे मलाच माहीत नाही काय, तर पण मी लिहिलंय मराठीमध्ये ट्रान्सलेशन. थोडक्यात काय की तुम्हाला जे उत्तरं लिहायची आहेत ते 130 मार्कांना आहेत आणि केस स्टडीज किती आहेत? 120 मार्कांना आहे. किती मार्कांना आहे? थेरी 130 मार्कांना, 6 केस स्टडीजची उत्तर तुम्हाला लिहायचे जी किती मार्कांना आहेत? 120 मार्कांना आहेत. क्लिअर ही गोष्ट. आता 2 गोष्टी सायमल्टेनियसली बाजूला पाठीमागच्या पेजला लिहित चला. जे आन्सर रायटिंगसाठी काही गोष्टी सांगतोय ते अभ्यासासाठी सांगतोय ती गोष्ट. सो पहिली गोष्ट डोक्यात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही इथिक्सचा पेपर लिहायला सुरू कराल, जगातलं कुणी काही जरी म्हणलं, ऑल इंडिया रँक 1 जरी म्हणला माझ्या मतापेक्षा वेगळं, तरी त्याचं ऐकायचं नाही, माझं ऐकायचं. इथिक्सचा पेपर हातात आला की सगळ्यात अगोदर केस स्टडीज लिहायच्या, राईट डाऊन.
हे पक्क आजपासून डोक्यात ठेवा. ज्या मोमेंटला हातात इथिक्सचा पेपर येईल त्या मोमेंटला आपण केस स्टडीज लिहायला सुरू करायचं. रिझन बिंग केस स्टडीजला कमी एनर्जी लागते आणि केस स्टडीज हा सगळ्यात स्कोरिंग पार्ट आहे आणि केस स्टडीजला तुम्हाला अवेलेबल दिलेल्या डेटामधनं उत्तर लिहायचं असतं. बाकीच्या पार्टला तुम्हाला थोडाफार वेळ लागतो आणि केस स्टडीमध्ये जो तुमचा ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह त्या मोमेंटला 1.5 तासात डेव्हलप होतो तो तुम्हाला थिरीच्या उत्तरात आणणं सोपं होऊन जातं की तुम्ही त्या ठिकाणी कसा विचार केला, काय विचार केला, काय उत्तर लिहायचा विचार केला. सो पहिलं फॉर्म्युला, इथिक्सच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना सुरुवात कुठनं करायची? केस स्टडीजपासून करायची. वेळ लागला तरी हरकत नाही, हळूहळू टाईम कमी करायचा, पण आपल्याला सुरुवात कुठनं करायची आहे? केस स्टडीजपासून करायची आहे पहिली गोष्ट. सो हा पॉईंट लक्षात घ्या. 250 मार्कांपैकी 130 20. आता मग इथं प्रिपरेशन करताना काय लक्षात घ्या तर इथिक्सच्या 100 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना पाठ करून ठेवायच्या. 100 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना पाठ करून ठेवायच्या आहेत. इथं 2 गोष्टी करायच्यात सगळ्यांनी. पहिली महत्त्वाची गोष्ट, हे जे सगळे 100 शब्द आहेत या सगळ्या 100 शब्दांची जी आपण काय म्हणतो प्रमाण व्याख्या, खूप जास्त अवघड नाही पण प्रमाण व्याख्या पाठ करून ठेवायची आहे. प्रमाण व्याख्यामध्ये थोडक्यात काय स्टँडर्ड डेफिनेशन 100 कॉन्सेप्ट आहेत. तुम्हाला क्लासकडनं स्टँडर्ड डेफिनेशन मिळून जाईल. तुम्हाला ते करायची गरज नाही, आम्ही तुम्हाला स्टँडर्ड डेफिनेशन देऊ. सो हा पार्ट तुम्हाला करायची गरज नाही, पण स्टँडर्ड डेफिनेशन तुम्हाला त्या नोट्समध्ये दिलेला असेल. तुमचं काम काय आहे? त्या नोट्समधल्या स्टँडर्ड डेफिनेशन सगळ्या बाजूला काढायच्या आणि स्वतःचं सेपरेट एक नोट्स बनायच्या. तुम्हाला 100 125 स्टँडर्ड डेफिनेशन तुम्हाला पाठ करायच्यात. आता इथं परत थोडं इंटिग्रेटेड सांगतो. इथं इथिक्स का महत्त्वाचा आहे तर इथिक्सच्या मार्कांची रेंज आहे 60 ते 160. इथिक्समध्ये काहीच नाही लिहिलं तरी कमीत कमी 60 मार्क्स पडतात आणि जर खूप चांगलं लिहिलं तर तुम्हाला 160 मार्कांपर्यंत स्कोअर येऊ शकतो. मग जर हा पेपर एवढा चांगला असेल तर खूप साधं गणित आहे. 100 संकल्पना जर खूप चांगला मगअप केला, पाठ केला, रट्टा मारला तर चांगलं होऊ शकतं. मग यासारख्या टेक्निकल संकल्पना एका दिवशी पाठ होतील का? नाही. मग जे मी तुम्हाला सांगितलं होतं इंग्लिश इम्प्रूव्ह करताना दिवसाला 2 शब्द पाठ करायचे. चला आज आपण ते करूया. आणखीन 15 दिवसानंतर शिकवायला सुरू केल्यानंतर तुम्ही स्वतः टार्गेट ठेवायचं, आपल्याला 3 व्याख्या 3 डेफिनेशन पर डे इथिक्सच्या वाचायच्यात, पाठ नाही करायच्या. रोज 3 डेफिनेशन वाचल्या होतील. माझं म्हणणं आहे 30 शब्दांची एक डेफिनेशन आपल्याला करायची, तयारी करायची. 30 शब्द, ह्या 30 शब्दांचे डेफिनेशन एकदा वाचण्यासाठी नॉर्मली तुम्हाला लिहायला जर एका मिनिटात 25 शब्द होत असतील तर मला सांगा तुमचं अर्ध्या मिनिटात 25 शब्द वाचून होतील का नाही? पण चलो आपण असं कन्सिडर करूया तुम्हाला वाचायला थोडाफार जास्त वेळ लागतो. या 3 डेफिनेशन एका दिवसाला जर तुम्ही केल्या तर 3 गुणिले एका महिन्याचे 30 दिवस किती झाल्या? 100 डेफिनेशन तुमच्या एका महिन्यात 1 टाइम वाचून होतात, कोणताही अभ्यास कॉम्प्रोमाइज न करता. करेक्ट आहे. मग या ठिकाणी एक डेफिनेशन वाचायला धरून चला 2 मिनिट लागतात. सकाळी उठल्यानंतर एव्हरी डे, म्हणजे उद्या सकाळी तुम्ही कोणत्या 3 बघा ही परीक्षा प्रोफेशनल लोकांची आहे. ज्यांना वाटतं की नाही जग खड्ड्यात गेलं तरी हरकत नाही, मला पहिलं यायचं आहे, मला क्लास 1च व्हायचं आहे, तर ती लोक या लेवलला तयारी करतात की उद्या मी काय करणार आहे. अँड देर इज नो एक्सक्यूज टू दिस पर्टिक्युलर थिंग. आज रात्री उद्या कोणत्या 3 डेफिनेशन तुम्ही सकाळी उठल्यानंतर वाचणार आहात त्यावर काम करायचं. 3 डेफिनेशन वाचायला वेळ लागतो. मी मॅक्सिमम म्हणतो 6 मिनटं, 5 मिनटात होईल. त्या 3 डेफिनेशन लक्षात घ्या. सकाळी उठल्या उठल्या, त्यानंतर दुपारी तुम्ही अभ्यास सुरू करताना आणि सगळ्या शेवटी रात्री झोपताना तुम्ही जर 15 मिनटं स्पेंड केले तुमचा इथिक्स एवढा चांगला असणार आहे. 3 डेफिनेशन महत्त्वाची गोष्ट. 100 सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनांवर तुम्हाला काम करायचं आहे. आजपासून तुम्हाला 3 डेफिनेशन करायला सुरू करायचं आहे. 100 डेफिनेशन तुम्हाला क्लासकडनं मिळतील इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. आता तुमचं काम काय आहे इथिक्ससाठी? तुमचं काम आहे या ज्या प्रमाण व्याख्या तुम्हाला क्लासकडनं दिल्यात या प्रमाण व्याख्या तुम्हाला स्वतःच्या भाषेत याचे ग्लॉसरी करून ठेवायचे, स्वतःच्या भाषेत. फॉर एक्झाम्पल संस्कृती म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या लोकांची राहण्याची, जगण्याची, खाण्याची, वागण्याची, लोककलेची, संस्कृतीची पद्धत म्हणजे संस्कृती. ही प्रमाण व्याख्या झाली. आपली व्याख्या काय? जगण्याची पद्धत म्हणजे संस्कृती. क्लिअर आहे की नाही? सो थोडक्यात काय, हे जे सगळ्या 100 125 डेफिनेशन तुम्ही करणार आहात या 100 125 डेफिनेशनला तुमची स्वतःची ग्लॉसरी, ज्यात तुम्ही त्या डेफिनेशनमधनं तुम्हाला काय कळलं
हे तुम्ही तुमच्या भाषेत मांडताय. एकदा का तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला की तुम्हाला स्कोर येणं सोपं होऊन जातं. करेक्ट आहे. सो हा पहिला पार्ट झाला तुमच्या प्रिपरेशनचा. आपण इंटिग्रेटेड जाऊया. ते परत मेकॅनिकल नको की केव्हा काय वाचायचं, रायटिंग कशी करायची, आपण या पद्धतीने जाऊया. सो हा पहिला तुमच्या पेपरचा पर्स्पेक्टिव्ह झाला की तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात ठेवा. सो 2 गोष्टी तुम्हाला कळल्या इथिक्सबाबत. प्रमाण भाषा 100 आणि दुसरं काय तुमच्या लँग्वेजमधली ग्लॉसरी 100-125 शब्दांची. हां, हे मी सांगितलं. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय की इथिक्सची डेफिनेशन काय आहे. पेपर 4 म्हणजे काय तर एक प्रकारचं तुमचं रिटन इंटरव्ह्यू आहे, लेखी मुलाखत आहे. लेखी मुलाखत. मला सांगा, मुलाखतीला तुम्ही छान जाता की नाही? बोलता छान, बोलण्याची प्रॅक्टिस करता टापटीप, मुली तो आणखीन साडी सगळं मोती कलर की ब्लू कलर की काय कलर. मुलं म्हणजे आयुष्यात आम्हाला ज्यावेळेस आमच्या सिनियरनी शिकवलं व्हॉट इज इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू इज अ सेलिब्रेशन. जस्ट गो अँड फेस दी म्युझिक. नितीन जावळे सर होते, रायगडाला कलेक्टर होते ओरिसामध्ये. त्यांनी आम्हाला खूप छान सांगितलं, संतोष निंबाळकर सर. त्यावेळेला इंटरव्ह्यूला तुम्ही स्ट्रेस घेऊन प्रिपेअर करता, म्हणजे तुम्ही बोलण्याची पण प्रॅक्टिस करता. त्या म्हणजे डोंट डू धिस. मुलाखत काय आहे? तुमचं प्रेझेंटेशन आहे. इथिक्ससुद्धा काय? तुमचं प्रेझेंटेशन आहे, तुमचं सेलिब्रेशन आहे. तुम्ही कोण आहात याचं सेलिब्रेशन आहे. मग मला सांगा, तुम्हाला लोकांनी वेडसर म्हणावं का सारासार विचार करणारा म्हणावं? सारासार विचार करणारा. मग तुमचं उत्तर वेडसरपणाचं असावं का सारासार विचार करणारा असावं? रिझन्ड असावं, रॅशनल असावं, विचार करणारा असावं. हे त्या ठिकाणी रिफ्लेक्ट व्हायला हवं. सो इथिक्सबद्दलची व्याख्या लक्षात घ्या. इथिक्स काय आहे? एक प्रकारचा रिटन इंटरव्ह्यू आहे. तुम्ही थोडक्यात काय करता, या ठिकाणी तुमचा कंटेंट, तुमचा डेटा, तुमचं नॉलेज, तुमचं इन्फॉर्मेशन नाही टाकत आहे. तुम्ही काय करताय, तुमची पर्सनॅलिटी काय टाईपची आहे हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवताय. म्हणून इथं महत्त्वाचं काय, इथिक्स काय, तुमचा रिटन इंटरव्ह्यू आहे. मग तुम्ही अधिकारी होणार आहात. सो प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर ओपन एंडेड क्वेश्चन असेल, ओपन एंडेडमध्ये जो आता मी प्रश्न विचारला त्या टाईपचा प्रश्न की ज्यामध्ये तुम्ही कोणही विचारलं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला विचारलं की तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही काय कराल तरी तुम्ही अधिकाऱ्यासारखंच लिहिताय, तर पेपर इव्हॅल्युएटर तुम्हाला घरी येऊन मारल. गोष्ट काय, ओपन एंडेड क्वेश्चनमध्ये ज्या ठिकाणी प्रश्न कुठं कसा विचारलाय हे क्लिअर होत नाही, त्याला म्हणायचं ओपन एंडेड क्वेश्चन. तर अधिकारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला दाखवायचं आहे. आता इथिक्स ॲनालिटिकल आहे, टेक्नॉलॉजिकल आहे, फक्त नैतिक भाषण नाही. फक्त इथिकल भाषण नाही, टेक्नॉलॉजिकल आहे, ॲनालिटिकल आहे. आता ॲनालिसिस म्हणजे काय, तर खूपदा हा जो शब्द आहे ना खूपदा वापरला जातो. विश्लेषणात्मक म्हणजे काय, मी खूपदा जे सगळे विद्यार्थी माझ्याकडे पेपर चेकिंगला घेऊन आले त्यांना मी एक कमेंट देत असतो, तुमच्या उत्तरामध्ये विश्लेषण नाही, तुमच्या उत्तरामध्ये ॲनालिसिस नाही. याचा अर्थ काय होतो, तर बघा, नॉर्मली तुमच्या उत्तरात काय वाक्य असतं, भारत हा एक शेतीप्रधान देश आहे, भारतामध्ये एवढी लोक शेतीवर अवलंबून आहेत. तुम्ही एवढं लिहून सोडून देता उत्तर. हा इन्फॉर्मेटिव्ह आन्सर झालं. भारत शेतीप्रधान देश आहे कारण भारताची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राजकीय व्यवस्था या सगळ्यांचं शेतीवरचं अवलंबित्व किती आहे हे आपण त्या ठिकाणी मांडतोय. याला म्हणायचं विश्लेषण. सोप्या भाषेत सांगायचं झालं, लक्ष देऊ नाही का, जे स्टेटमेंट तुम्ही केलेलं आहे, जे काय स्टेटमेंट तुम्ही केलंय, या स्टेटमेंटला जर तुम्ही कारणं दिली तर त्याला म्हणायचं विश्लेषण. राहील लक्षात. जर तुम्ही फक्त स्टेटमेंट्स आणि इन्फॉर्मेशन देत बसलात तर याचा अर्थ तुमच्या उत्तरामध्ये विश्लेषण नाही. जे मी कमेंट देतो, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक स्टेटमेंटला जर तुम्ही कारणाने सपोर्ट केला, रिझनने सपोर्ट केला, त्याला म्हणायचं विश्लेषण. या पर्टिक्युलर ठिकाणी दंतेवाडाचा IPS मी स्वतःला इमॅजिन करतोय. मग दंतेवाडाचा IPS इमॅजिन केल्यामुळं दंतेवाडा शहरामधनं या प्रकारच्या क्रिटिकल ऑपरेशनसाठी हॉस्पिटल 100-1 किलोमीटर दूर असू शकतं. आणि जर याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी जर घेऊन जायचं असेल तर रस्ते चांगले नाहीत, त्यामुळं असं होऊ शकतं की जास्त रक्तस्राव होऊन ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. सो याच्याऐवजी मी काय करतो, लोकल डॉक्टरला बोलून प्राथमोपचार करतो आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल निष्णात डॉक्टरांना त्या महत्त्वाच्या ओडिसाच्या भुवनेश्वरनं कसं लवकरात लवकर येऊ शकतो याची काळजी मी घेतो. तुम्ही ती जी ट्रीटमेंट करताय, तुम्ही काय कराल ही इन्फॉर्मेशन झाली. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने का कराल, व्हॉट इज द रिझन, याला म्हणायचं विश्लेषण. राहील लक्षात. सो इथिक्समध्ये फक्त तुम्ही वाक्य लिहिणं, उत्तर लिहिणं, चांगली भाषा लिहिणं एवढं सफिशियंट नाही आहे. तुम्ही जे लिहित आहात
ती पर्टिक्युलर गोष्ट तुम्ही का करणार आहात याला म्हणायचं विश्लेषण. सो लक्षात घ्या, इथिक्स कॉस्मेटिक पेपर सुद्धा आहे, खूप गोड गोड लिहावं लागतं, पण तुम्ही जे गोड गोड लिहिताय हे का लिहिताय याच्याबद्दलची क्लॅरिटी त्या ठिकाणी तुम्हाला मांडायची असते, ते पण कमी आणि मोजक्या शब्दात, जे गरजेचं आहे. हा पेपर तुमची काहीच विचार करतो, नैतिक विचारशक्ती, इथिकल थॉट प्रोसेस. इथिकल थॉट प्रोसेस सिंपल कॉन्सेप्ट आहे. तुमच्यासमोर घडलेल्या प्रत्येक घटनेला, व्यक्तीला, संघटनेला, प्रत्येक गोष्टीला तुम्ही चांगलं किंवा वाईट या पर्स्पेक्टिव्हनं जज करता, आणि चांगलं वाईट, योग्य अयोग्य, न्याय्य अन्याय्य या पद्धतीने जज करता. आणि हे जज केल्यानंतर जे चांगलं आहे, योग्य आहे, न्याय्य आहे याला तुम्ही सिलेक्ट करता, जे वाईट आहे, अन्याय्य आहे, चांगलं नाही याला तुम्ही टाळता. याला म्हणायचं नैतिकता, याला म्हणायचं इथिक्स. मग हा पेपर काय चेक करतो? तुमची नैतिक निर्णय क्षमता चेक करतो, की तुम्हाला किती पटकन काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय न्याय्य आहे कळतं, आणि तुम्हाला किती पटकन गोष्टी चुकीच्या टाळता येतात हे तुम्हाला कळतं. क्लिअर ही गोष्ट. सो हा झाला नैतिक विचारशक्तीचा पेपर, इथिकल थॉट प्रोसेसचा. पुढचं तुमची निर्णय क्षमता, तुमची सहानुभूती आणि प्रामाणिकपणा सुद्धा तपासतो. म्हणून रिटन इंटरव्ह्यू, विश्लेषण, टेक्नॉलॉजिकल आणि यासोबत तुमची पर्सनॅलिटीचा सुद्धा हा पेपर आहे. ठीक आहे, आपण नैतिक जरी नसलो, मॅकिवेली जो पॉलिटिकल थिंकर तो म्हणतो तुम्ही नैतिक नसलात तरी नैतिक वाटायला हवं, त्या टाईपचं तुम्ही नैतिक नसलात तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी नीतिवान, नीतिमत्तावान, नैतिक आहात हे त्या ठिकाणी उत्तरात दिसायला हवं, यासाठी प्रचंड प्रॅक्टिस करावी लागणार आहे, खूप जास्त. सो ही पहिली अंडरस्टँडिंग झाली इथिक्सची. यातले खूप शब्द तुम्ही खूप सगळे नवीन आहात, तुम्हाला माहीत नसेल, सो ते आपण वर्क नको करायला. का महत्त्वाचा आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं त्या टाईपनं. इंटरव्ह्यूला तुम्ही बाकीच्या पेपरच्या आधारावरती इंटरव्ह्यूला जाल, तुम्हाला काहीतरी रँकसुद्धा, तुम्हाला काहीतरी पोस्टसुद्धा मिळेल, और तुम्ही इंटरव्ह्यूवरनं परत याल. पण एक परत सगळ्यांना सांगतो, जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये, जनरलमध्ये किंवा तुमची जी सगळ्यात टॉपची रँक आहे ती टॉपची रँक जर मिळवायची असेल तर हे कंपल्सरी आहे की इथिक्समध्ये तुम्हाला एक्सलंट स्कोअर करावा लागणार आहे. एक्सलंट, याला पर्याय नाही. म्हणजे तुमची जी रँक आहे ही रँक डिसायडर कोण आहे? इथिक्स ही तुमची रँक डिसाईड करणारा सगळ्यात मेन घटक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रेंज 60 मार्कांपासून ते 160 मार्कांपर्यंत मार्क मिळू शकतात, जे GS 1, 2, 3ला होणार नाही. GS1, GS2, GS3 मधल्या मार्कांची रेंज असते 60 ते 90 बेस्ट, 100 अति बेस्ट, 120 टॉपर, नॉट मोर दॅन दॅट. 60 ते 120. इथं 60 ते 160 मध्ये 100 मार्कांचा फरक असणार आहे. यामुळे इथिक्स एवढं महत्त्वाचं आहे. सो पक्क लक्षात घ्या, इथिक्स का महत्त्वाचं आहे, हे तुमची रँक डिसायडर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात बेस्ट इनपुट आउटपुट रेशिओ. अख्खं वर्ल्ड हिस्ट्री वाचल्यानंतर एक प्रश्न येतो, तेवढं सगळं लक्षात ठेवल्यानंतर. अख्खं हिस्ट्री वाचल्यानंतर 4 किंवा 5 प्रश्न येतात. जिओग्राफी सगळं पाठ केल्यानंतर 4 किंवा 5 प्रश्न येतात. या ठिकाणी तुम्हाला 100-125 पानांच्या नोट्स वाचल्यानंतर काहीही कष्ट नाही केलं तरी 90 मार्क्स पडतात. थोडं कष्ट केलं तर 110-120 कडे जातात. आणि जर तुम्ही तुमच्या भाषेवर काम केलं, ॲनालिसिसवर काम केलं तर 140 मार्क्स पडू शकतात. सो तुमच्या एंटायर प्रिपरेशनमध्ये सगळ्यात कमीत कमी कष्ट घेऊन सगळ्यात चांगले मार्क देणारा जर कोणता विषय असेल, दॅट इज इथिक्स. म्हणून आता जर आपल्याला एवढे चांगले मार्क्स हवे असतील, पहिलं अंडरस्टँडिंग जो आपला काय होता, दृष्टिकोन होता. मग जर मी या ठिकाणी हा शब्द वापरतो की इथिक्स काय आहे, इथिक्स तुमचा रिटन इंटरव्ह्यू आहे, मग मला सांगा तुम्ही तुमच्या मुलाखतीला गेल्यानंतर कशी भाषा वापरता का? तुमची ओळख करून सांगा. ठीक आहे सर, 2 मिनिट थांबा विचार, असं म्हणता का नाही? किंवा तुम्ही भाषा वापरताना तुम्ही खूप ग्रामीण भागातून आलात हे दाखवण्यासाठी खूप गावरान भाषा, शिवराळ भाषा वापरता का नाही? तुम्ही कोणत्याही भागातनं जरी आले असलात तरी तुम्ही काय प्रयत्न करता, माझी भाषा स्वच्छ असावी, प्रमाण असावी, शुद्ध असावी, समोरच्याला अपिलिंग असावी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोरच्याला समजणारी असावी, अंडरस्टँडिंगवाली असावी. तुम्ही तुमची ओळख करून देताना काहीतरी किचकट कॉम्प्लिकेटेड ओळख करून दिली, चालेल का? नाही चालणार. सेम इज द इथिक्स. इथिक्समध्ये काय आहे, तुम्हाला सगळ्यात मुख्य काम करायचं आहे. एकदा दृष्टिकोन कळला, म्हणजे हे माझं त्रिसूत्र आहे इथिक्समध्ये प्रिपरेशन करणारी काय महत्त्वाची गोष्ट आहे. पहिला दृष्टिकोन, दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे भाषा.
लँग्वेज. येस, बाकी टेक्निकल पेपरला चालल कसंही लिहिलं तरी, पण इथिक्समध्ये कंपल्सरी आहे तुम्हाला कशावर काम करायचं आहे, भाषेवरती काम करायचं आहे. इंग्लिश असो मराठी असो जे काय असेल ते असेल, तुम्हाला तुमच्या लँग्वेजवर सगळ्यात जास्त काम करायचं आहे. तेवढं महत्त्वाचं काहीही नाही. मग भाषा म्हणजे काय तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुमची भाषा कशी असावी, प्रमाण भाषा असायला हवी. तुम्ही बोलीभाषेतील शब्द इथिक्समध्ये वापरता कामा नये. दुसरी तुमची भाषा कशी असायला हवी, रिलिव्हंट असायला हवी. म्हणजे तुम्हाला विचारलंय व्हॅल्यूज मूल्यांबद्दल तुम्ही काहीतरी सिम्पॅथी एम्पॅथी कंपॅशनमधले प्रश्न वापरता नाही चालेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची भाषा जार्जनाइज असता कामा नये. जार्जनाइज म्हणजे काय की अत्यंत किचकट, एवढी टेक्निकल की तुम्हाला काय म्हणायचं मलाच कळत नाहीये, आणि तुम्ही समोरच्या पेपर इव्हॅल्युएटरला इम्प्रेस करण्यासाठी त्या टाईपची किचकट आणि अवघड भाषा वापरता बिलकुल नाही चालणार आहे. जार्जनाइज भाषा नको. भाषा कशी असावी, अत्यंत साधी सिंपल भाषा असायला हवी. प्रमाण भाषा मात्र साधी भाषा असायला हवी. ज्या हँडआउट ज्या नोट्स मी तुम्हाला देईल तुमच्या क्लासमध्ये शिकवताना, त्या फक्त नोट्स तुम्ही फॉलो करायच्या, त्यात सगळी प्रमाण भाषा असणार आहे. सो पण फक्त प्रमाण भाषा असून चालणार नाहीये, तुम्हाला प्रमाण भाषेतील इथिक्सचे शब्द पाठ करावे लागणार आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. भाषाचे शब्द इथिक्समधले शब्द आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये जनरली वापरत नाही. त्यामुळे इथं महत्त्वाचं काय, तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे, भाषा पाठ करण्यावरती, शब्द पाठ करण्यावरती फोकस करायचा, ज्याच्या आधारावर तुमचा स्कोअर वाढवू शकतो. क्लिअर. सो महत्त्वाचं पहिलं आपण काय पाहिलं, पर्स्पेक्टिव्ह. दुसरं आपण काय पाहिलं, भाषा. बरोबर आहे. एक एक गोष्ट समजून घ्या काय महत्त्वाचं आहे. मग या काय मूलभूत कंपन्या कॉन्सेप्ट्स आहेत बघा, तुम्हाला दिसत असेल. मूल्य म्हणजे काय, दृष्टिकोन म्हणजे काय, नीतिमत्ता, नीतिशास्त्र, सचोटी. मी तुम्हाला सांगू ना, UPSC इंग्लिश बॅचला शिकवतोय, तर त्या बॅचमध्ये त्यांना स्वतःला सुद्धा कळतंय की 1.5 तास संपला की तेच शब्द, सगळ्या त्याच गोष्टी पुन्हा 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 सगळं रिपीट होतंय. मग शेवटी कन्फ्यूज होतं की काय करायचं काय नाही. मग अशा वेळी काय असायला हवं, तर इथिक्स अंडरस्टँड करण्यासाठी तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, जो आहे इंटरनलायझेशन. काय आहे, इंटरनलायझेशन. याला मराठी ट्रान्सलेशन काही नाही आहे फक्त. सो पहिला पर्स्पेक्टिव्ह, दुसरा भाषा, तिसरं इंटरनलायझेशन. म्हणजे काय, प्रत्येक कॉन्सेप्ट आपण स्वतःच्या भाषेत समजावून घेणं. तुम्हाला मी सगळे स्कूल शिकवणार आहे, सगळ्या शाळा शिकवणार आहे. जैनिझम, बुद्धिझम, सिखिझम, भक्ती संप्रदाय, हे सगळं तुम्हाला शिकवणार आहे. त्यातला एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो. जैनिझममधला एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. हे का सांगतो माहिती आहे का, तुम्ही जर अनेकांतवाद जर पुस्तकात वाचायला जाल किंवा कोणत्याही इंग्लिशमधल्या थेरॉटिकल पुस्तकात वाचायला जाल तर गोष्टी कशा अवघड आहेत. अनेकांतवाद काय, एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 4 अपंग अंध व्यक्ती असतात, दिव्यांग व्यक्ती असतात. या दिव्यांग व्यक्तींसमोर काय केलं जातं, एक लाकडाचा हत्ती ठेवला जातो आणि 4-5 लोक असतात, बरोबर आहे. आणि या 5 लोकांसमोर लाकडाचा एक हत्ती ठेवला जातो. त्यांना दिसत काहीच नसतं आणि त्यांना विचारलं जातं की तुमच्यासमोर हत्ती दिलाय, तुम्ही त्याला काय करा, तुम्ही स्पर्श करा, टच करा आणि मग तुम्ही सांगा की हा हत्ती म्हणजे नेमकं तुम्हाला काय कळतं. प्रत्येकाला विचारलं जातं. हत्ती लाकडाचा असतो, तो हलत नसतो, काय नसतो. आता एक अंध व्यक्ती काय करतो, हत्तीच्या पायाला हात लावतो. दुसरा व्यक्ती पोटाला हात लावतो. तिसरा कानाला हात लावतो. चौथा सोंडेला हात लावतो. 5वा शेपटीला हात लावतो. करेक्ट आहे. आता मला सांगा, तुम्हाला हत्ती दिसतोय, सो तुमच्यासाठी हत्ती वेगळा आहे का नाही. पण त्या 5 लोकांनी हत्तीच्या 5 अवयवांना हात लावला. पहिल्याला विचारण्यात आलं, बाबा हत्ती तुला कसा वाटला. सर मला हत्ती एका मोठ्या उडक्यासारखा वाटला, मोठ्या खांबासारखा वाटला. नाही नाही, हत्ती असा नसतोच की. मला सांगा हत्ती तसा असतो का. नाही. तुम्ही सगळ्यांनी हत्ती बघितलाय की नाही. पण तरी अंध व्यक्ती का नाही, बिलकुल नाही. मला हत्ती मोठ्या ओंडक्यासारखा वाटतो, लाकडासारखा वाटतो. दुसऱ्याला विचारलं हत्ती कसा वाटतो, मला मोठ्या मोठ्या सुपासारखा वाटतो, ज्यामध्ये आपण अन्न पाखडतो.
नाही असा हत्ती नाहीच आहे. मग पहिला अंध व्यक्ती म्हणतो की नाही नाही असं काही पण कसं सांगतो, असं बिलकुल नाही आहे, हत्ती खांबासारखा आहे, मी हत्तीला हात लावला आहे. दुसरा म्हणतो नाही मी स्वतः हत्तीला हात लावला आहे, हत्ती सुपासारखा आहे, मोठ्या सुपासारखा आहे. तिसरा म्हणतो बिलकुल नाही, हत्ती एकदम एका लोखंडी आपण काय म्हणतो सब्बलसारखा आहे, लोखंडी तारेसारखा, ज्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला तारांच्या थोडे थोडे झुपके आहेत. शेपटी कशी असते, एकदम कडक केसांवाली असते. नाही नाही, हत्ती ना खांबासारखा आहे ना हत्ती सुपासारखा आहे, हत्ती लोखंडी तारेसारखा आहे, मोठ्या लोखंडी तारेसारखा आहे. चौथा म्हणतो बिलकुल नाही, हत्ती एकदम मऊ आहे, एकदम लुसलुशीत आहे, त्याने सोंडेला हात लावलाय. पाचवा व्यक्ती म्हणतो बिलकुल नाही, हत्ती एका डोम सारखा वाटतो, मी हत्तीला हात लावला त्यावेळेस मला असं वाटलं की वर काहीतरी छतासारखं आहे, सो हत्ती छतासारखा आहे. बरोबर आहे, इथपर्यंत आपण आलो. मला सांगा या 5 लोकांनी केलेलं हत्तीचं डिस्क्रिप्शन करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे. 5 लोकांनी केलेलं हत्तीचं केलेलं डिस्क्रिप्शन करेक्ट आहे. पण मला सांगा तुमच्या नजरेत हत्ती म्हणजे खांब आहे का, शेपूट आहे का, सोंड आहे का, पोट आहे का? म्हणजे मला सांगा त्यांना जे दिसलं हे करेक्ट आहे का रॉंग आहे? त्यांना दिसलं ते करेक्ट आहे, पण वास्तवात ते काय आहे? रॉंग आहे. आता अनेकांतवाद काय म्हणतो? अनेकांतवाद म्हणतो की सत्य निरपेक्ष नाही. शब्द महत्वाचा आहे, सत्य निरपेक्ष नाही. आपण इकडे येऊया, सत्य निरपेक्ष नाही. ट्रुथ इज नॉट ॲब्सोल्यूट. आता तुमचं पोल सायन्स नाही हे शब्द थोडे कळणं जड आहे. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय होतो मला सांगा? हे तुम्हाला काय दिसतंय? पेन सोडून दुसरं कोणाला काय दिसतंय का? सो सर दिस इज अ पेन, हे स्टेटमेंट इथं सुद्धा करेक्ट आहे, 6व्या मजल्यावर सुद्धा करेक्ट आहे, 5व्या मजल्यावर सुद्धा करेक्ट आहे, अलका टॉकीज चौक, मॉडेल कॉलनी सगळीकडे करेक्ट आहे. सो ज्या गोष्टी बदलत नाहीत त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट. त्याला काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट म्हणायचं. मग इथं मला सांगा ट्रूथ इज नॉट ॲब्सोल्यूट, याचा अर्थ सत्य बदलत असेल का? सत्य बदलतं. अनेकांतवाद काय सांगतो? प्रत्येकासाठी सत्य वेगवेगळं असू शकतं परिस्थितीनुसार. अनेकांतवाद काय म्हणतो? प्रत्येकासाठी सत्य वेगवेगळं असू शकतं परिस्थितीनुसार. मला आता बघा, परिस्थितीनुसार म्हणजे काय? माझ्या ज्ञानानुसार. तुम्ही जी सगळी लोक डोळस आहात, तुमच्या समोर जो दिसतो तो हत्ती आहे, करेक्ट आहे. पण जे 5 दिव्यांग व्यक्ती होते त्यांना दिसत नव्हतं. मग त्यांना जो हाताचा सेन्स होता त्यावरून त्यांनी काय जज केलं की हत्ती म्हणजे ओंडका, हत्ती म्हणजे सोंड, हत्ती म्हणजे शेपूट, हत्ती म्हणजे पोट, हत्ती म्हणजे सुपा एवढाले कान. मला सांगा त्यांना जी गोष्ट त्यांच्या सोयीनं सत्य वाटली ती सत्य आहे, पण ती सत्य होती का? नाही. का सत्य नव्हती? कारण त्यांच्याकडं अज्ञान होतं, त्यांना पूर्ण ज्ञान नव्हतं. यू आर गेटिंग द पॉइंट? इग्नोरन्स, अज्ञान. त्यांच्याकडे काय आहे? अज्ञान आहे. का अज्ञान आहे? कारण त्यांना सगळं दिसूच शकत नाही. मग जैनिझम काय म्हणतं? जैनिझम म्हणतं की या ठिकाणी अनेकांतवाद आहे. अनेकांतवाद, आता बघा ह्याची फिलॉसॉफी कशी येते. अनेकांतवाद म्हणजे काय? सत्य निरपेक्ष नाही, म्हणजे मला जे वाटतं तेच खरं आणि तुम्हाला जे वाटतं ते खोटं असं बिलकुल नाही. करेक्ट आहे? या वाक्याचा अर्थ काय होतो की मला एकट्याला जे वाटतं तेच खरं आहे आणि तुम्हाला जे वाटतं ते बिलकुल खरं नाही असं बिलकुल नाही. जैनिझम म्हणतं की माझं सत्य माझ्या ज्ञानानुसार माझ्याजवळ तेवढं माझं सत्य आहे, तुमच्याजवळ जेवढं ज्ञान आहे, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्ही जसं वाढलात, तुम्ही ज्या पद्धतीने जगलात त्या पद्धतीने तुम्हाला जी जाणीव झाली ते तुमचं सत्य. तुमचं सत्य तुमच्या परिस्थितीमध्ये करेक्ट आहे. करेक्ट आहे? याचं उदाहरण, जैनिझम म्हणतं कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही. बरोबर आहे? कोणत्याही व्यक्तीला, इव्हन तुमची बोलण्याची हिंसा सुद्धा होता कामा नये, कोणत्याही व्यक्तीला मारायचं नाही. सत्य आहे की नाही? आणि हे आपल्याला पण पटतं की नाही? कुणालाही मारायचं नाही. पण इमॅजिन करा एक अत्यंत, हे इमॅजिन असं नाही, पण इमॅजिन करा आतंकवादी संघटनांनी एक 10-12 वर्षाच्या मुलीच्या अंगाला बॉम्ब गुंडाळले आणि बॉम्ब गुंडाळून तिला काय केलं? तू या रेल्वे स्टेशनमधून या ठिकाणी काय कर, स्वतःला एक्सप्लोड कर. तिला कळत नाही, तुला चॉकलेट देतो, तू हे बटन दाब, तिला सांगितलं. बरोबर? त्या लहान मुलाला सांगितलं. आता तुम्हाला दिसतंय
की ते लहान मुलगा ती लहान मुलगी त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या गर्दीच्या ठिकाणी येऊन तो बटन दाबून एक्सप्लोड करणार आहे, 100 लोक मारली जाणार आहेत. मग अशा वेळेस तुम्ही ते एकच सत्य मानाल का की लहान मुलाला सुद्धा मारणं हे चुकीचं आहे? नाही. त्यावेळेस सत्य काय आहे? त्यावेळेस सत्य की इतरांचा जीव वाचवणं हे सुद्धा सत्य आहे की नाही. म्हणजे तुम्हाला जे सत्य वाटतं ते प्रत्येकाला सत्य वाटायला हवं असं नाही. हा झाला अनेकांतवादाचा कॉन्सेप्ट. सत्य ॲब्सोल्यूट नाही, ट्रुथ इज नॉट ॲब्सोल्यूट. सत्य निरपेक्ष नाही. दुसरं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल खूप सगळ्या धर्मांमध्ये असं सांगितलं की कोणत्या प्रकारचं नॉनव्हेज खाऊ नये, जीवांची हत्या करून कोणी खाता कामा नये. पण समुद्र किनाऱ्यावरती राहणाऱ्या लोकांना ना ज्वारी पिकवता येते, नाही बाजरी पिकवता येते, काही पिकवता येत नाही. मग त्यांचं सगळंच्या सगळं आयुष्य जर समजा त्या मांस मच्छीवरती असेल तर मला सांगा त्या लोकांनी उपाशी मारावं का? म्हणजे प्राण्यांवरती माशांवरती दया दाखविण्यासाठी हाडा माणसांना मारणं तुम्हाला चालेल का? हा अनेकांतवादाची संकल्पना आहे. आलं लक्षात? अनेकांतवाद. आता इथं मी काय केलं, इथं मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगितलं की सत्य काय आहे? सत्य निरपेक्ष नाही. ट्रुथ इज नॉट ॲब्सोल्यूट. सत्य परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार, वेळेनुसार, ठिकाणानुसार, पर्स्पेक्टिव्हनुसार, दृष्टिकोनानुसार बदलू शकतं. तुम्ही ते मान्य करायला हवं. आता यामधनं तुमच्या इथिक्समधली एक महत्त्वाची व्हॅल्यू येते. या व्हॅल्यूचं नाव आहे सहिष्णुता. बरोबर आहे? याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? याला आपण म्हणतो टॉलरन्स. सहिष्णुता. आमिर खान म्हणला भारतामध्ये सध्या राहण्याची परिस्थिती नाहीये. बरोबर आहे? याचा अर्थ आमिर खान म्हणला का मला पाकिस्तानला जायचं, मी मुसलमान आहे म्हणून? नाही. आमिर खान कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणला ते वाक्य वेगळं असू शकतं की नाही. पण नेट करी जे ट्रोल ते म्हणले की नाही आमिर खानला पाकिस्तानला पाठवा. दुसऱ्या दिवशी दंगलचे तिकीट काढून पिक्चर बघितला. बरोबर आहे? पण इथं महत्त्वाची गोष्ट काय, सहिष्णुता काय म्हणतं? सहिष्णुता म्हणतं की माझंच खरं, मला एकट्याला सगळं कळतं, मी एकटाच सर्वज्ञानी आहे. जे कुणाला वाटलं होतं? चांगदेवांना वाटलं होतं की मी एकटा सर्वज्ञानी आहे. बरोबर आहे? सहिष्णुता म्हणतं की नाही असं नाही आहे. तुम्हाला जे वाटतं की तुम्हाला एकट्याला सगळं कळतं, तुम्हाला सगळं माहिती आहे, असं बिलकुल नाही आहे. तर तुमच्यापेक्षा वेगळं मत ठेवणारा दुसरा वर्ग असू शकतो. सो टॉलरन्स 2 गोष्टी सांगतं. पहिली गोष्ट सांगतं की तुमच्यापेक्षा वेगळं मत असणारा दुसरा वर्ग असू शकतो आणि तुम्ही त्या मताला विरोध न करता त्याचा आदर करावा, म्हणजे सहिष्णुता. मग मला सांगा या ठिकाणी अनेकांतवाद लागू होतो की नाही? माझ्यापेक्षा वेगळं मत असू शकतं म्हणजे मला जे वाटतं तेच खरं असं नाहीये. तर बाकीच्यांचं सुद्धा खरं असू शकतं आणि बाकीच्यांचं जे खरं आहे त्याबद्दल मला आदर आहे. आपण काय केलं, इथिक्समधली ही जी व्हॅल्यू आहे सहिष्णुता, याला आपण कशासोबत लिंक केलं? जैनिझमसोबत लिंक केलं. आलं लक्षात? बरं मला सांगा, हे लिंक करणं पुस्तक वाचून कळलं का तुम्हाला हा कॉन्सेप्ट स्वतःच्या लँग्वेजमध्ये कळला म्हणून कळलं? स्वतःच्या लँग्वेजमध्ये. आता काय आहे, इथिक्समध्ये तुम्हाला उत्तरं लिहिताना तुमच्या उत्तरांना जैनिझम, सिखिझम, बुद्धिझम, हिंदुइझम, मनुस्मृती, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, इमॅन्युअल कांत, रुसो या सगळ्या लोकांसोबत लिंक करायचं. महात्मा गांधी असतील, अरविंद घोष, या सगळ्यांसोबत लिंक करायचं. पण या सगळ्यांसोबत लिंक करताना ते लिंकेज थिअरॉटिकल असता कामा नये. ते लिंकेजसाठी अगोदर तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर पाहिजे. याला आपण काय म्हणतो? याला आपण हा शब्द वापरलाय. कोणता शब्द? गेला तो शब्द. याला शब्द आपण वापरलाय इंटरनलायझेशन. याला आपण शब्द वापरला इंटरनलायझेशन. बघा आपण 2 मिनिटात 2 कॉन्सेप्ट शिकलो. हेच तुम्ही पुस्तकात वाचायला जाल तर अवघड काय होतं की ते कळत नाही. 2 कॉन्सेप्ट काय शिकलो? पहिला शिकलो अनेकांतवाद, जो कशामधला आहे? जैनिझम मधला आहे. दुसरा काय? टॉलरन्स, सहिष्णुता. अनेकांतवाद काय म्हणतो की सत्य निरपेक्ष नाही. बरोबर आहे? निरपेक्ष म्हणजे काय की हा पेन आहे, या ब्लॉकला, या ब्लॉकला, या ब्लॉकला सगळ्यांना हा पेनच दिसतोय, हे ॲब्सोल्यूट स्टेटमेंट आहे. एखादी वस्तू वर फेकल्यानंतर ती वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे खाली येते, असं सगळ्यांच्या बाबतीत घडलं. कोणाच्या बाबतीत घडलं काय की वस्तू वर गेली? नाही. सो खाली येते याला काय म्हणायचं? ॲब्सोल्यूट स्टेटमेंट. निरपेक्ष शब्द. निरपेक्ष थोडक्यात काय की जे परमनंट आहे. बरोबर आहे? सो इथं काय अनेकांतवाद म्हणतो की सत्य निरपेक्ष नाही. सत्य हे कॉन्टेक्स्टनुसार, प्लेसनुसार, व्यक्तीनुसार, संघटनेनुसार, सिच्युएशननुसार, पर्स्पेक्टिव्हनुसार काय होऊ शकतं? बदलू शकतं. याला म्हणायचं अनेकांतवाद.
यालाच आपण कुठं लिंक केलं, सहिष्णुता. सहिष्णुता साधा कॉन्सेप्ट आहे. मला जे वाटतं तेच खरं नाही आहे. माझ्या मतापेक्षा वेगळा मतप्रवाह असणारी लोक असू शकतात आणि मी प्रत्येकच वेळेस माझ्या मतापेक्षा वेगळ्या त्याला विरोध करण्यात अर्थ नाही आहे. मी त्या मताचा काय करायला हवा हां आहे ॲक्सेप्ट केलं, त्याचा आदर करणं, हे 2 पर्स्पेक्टिव्ह झाले. तर इथं पहिलं आपण काय पाहितलं, इथिक्स कशाबद्दल आहे, पर्स्पेक्टिव्ह. दुसरं कशाबद्दल बघितलं आपण, लँग्वेज. तिसरं कशाबद्दल आहे, इथिक्स, इंटरनलायझेशन. तिसरं कशाबद्दल आहे, इंटरनलायझेशन. तुम्हाला इथिक्समधला प्रत्येक कॉन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये अगोदर समजून घ्यावा लागणार आहे. तुम्ही अभ्यासात कुठं चुकता, तुम्ही अगोदर सगळी थिअरी पाठ करायला जाता, तुम्ही आकडेवारी पाठ करायला जाता. मग जैनिझममध्ये काय काय सांगितलं आहे, महाव्रत म्हणजे काय, अनुव्रता म्हणजे काय, कोणते काय कॉन्सेप्ट आहेत, डोंट गो इन टू इट. तो म्हणजे क्वांटिफिकेशन करायला नका जाऊ इथिक्सचं. क्वांटिफिकेशनला इथिक्समध्ये 0 व्हॅल्यू आहे. क्वांटिफिकेशनपेक्षा महत्त्वाचं काय, तुम्ही ती पर्टिक्युलर गोष्ट स्वतःच्या लँग्वेजमध्ये समजून घेताय का. म्हणजे विद्यार्थ्यांनी करताना लेक्सिकन वाचलं, डी.के. बालाजी वाचलं, TMH वाचलं, पियर्सन वाचलं, इथिक्सची 4 पुस्तकं वाचली, त्याला एक सिंगल कॉन्सेप्ट नाही सांगता आला, हा 0 व्हॅल्यू. महत्त्वाचं काय, एकाच ठिकाणावरनं तो कॉन्सेप्ट वाचल्यानंतर जर तुम्हाला कळलं तर उत्तरात लिहिता येईल, अदरवाईज उत्तरात लिहिता येणार नाही. सो आपल्याला 4 डायमेन्शन कळले, पर्स्पेक्टिव्ह, हां दुसरं काय मीच विसरलो, पर्स्पेक्टिव्ह, लँग्वेज, इंटरनलायझेशन. चौथा आहे लिंकेज. लिंकेज आपल्याला करायचं, पण लिंकेज करताना लिंकेज लक्षात घ्या. तुम्ही आता इथिक्स अभ्यास करायला सुरू केल्यानंतर पहिले 2 महिने तुम्हाला कोणतंही लिंकेज येणार नाही. 2 महिने पेशन्स ठेवावा लागणार आहे, घाई नाही करायची. तुमचं म्हणणं की सर मला आता कळलं, मला लिंकेजच येणार, सर काय करू, सुईद्वारा घेऊन बसलं मी, आपण लिंकेज करत, असं नाही होणार आहे. आणि सगळ्यात मेन तुम्हाला असं होणार, लिंकेज करण्यासाठी आपल्या भाषेत गोष्टी कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि इट रिक्वायर्स पेशन्स. मला थोडं थांबावं लागणार आहे की मला कळू द्या, 1 टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, राईट. चलो, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. त्यात आणखीन काही 2-4 कॉन्सेप्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार सुद्धा होतो. इंटरनलायझेशन, अनेकांतवाद एक आहे, ब्रह्मात्मा एक आहे. ॲप्टिट्यूड शब्द ऐकला असेल तुम्ही, ॲप्टिट्यूड अभिवृत्ती म्हणतात, नाही ॲटिट्यूडला अभिवृत्ती म्हणतात. ॲप्टिट्यूडला काय म्हणतात मला माहीत आहे, नंतर मी सांगतो. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, ॲप्टिट्यूड. तर हे डेफिनेशन कळण्याच्या अगोदर अर्थ कळायला हवा. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, सगळ्यात साधा सिंपल कॉन्सेप्ट सांगतो. मी 2 वेळा 4 व्हीलरच्या ड्रायव्हिंगचा क्लास लावला, मला आणखीनही येत नाही. मला येत नाही गाडी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी 2 वेळा पैसे भरून ड्रायव्हिंगचा क्लास लावला आहे, याचा अर्थ माझ्याकडे ड्रायव्हिंगचा ॲप्टिट्यूड नाही. हां, का, एखादी गोष्ट शिकण्याची जी सहजता असते, सहजता, त्याला म्हणायचं ॲप्टिट्यूड. म्हणजे तुम्ही 1 तास बसल्यानंतर तुम्ही एक सर्कल काढू शकता पेंटिंगचं, तुमचा मित्र असतो, बसल्या बसल्या 2-4 रेषा फवारे मारतून त्याचं मॉडर्न आर्ट तयार असते. हा ॲप्टिट्यूड झाला. आणि ॲप्टिट्यूड तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये शोधायचा आहे, बरोबर आहे. मी मला आणखीन आठवतं, आमच्या 10वी का 12वीला ट्रिग्नॉमेट्री होतं. मी वर्गात पण हा किस्सा सांगितला, ॲप्टिट्यूडचा ट्रिग्नॉमेट्री होतं. तर मी गणित पाठ करायचं. आपण आपलं आयुष्य आम आदमीवाली जिंदगी झाली, एक स्कुटनाला हे सापडलेलं नाही आहे. आमचे बॅचमेट होते जे ट्रिग्नॉमेट्रीचं गणित सरांकडे घेऊन जायचे. आणि कोणतं घेऊन जायचे, एक नदी आहे, त्यातनं पाणी वाहत आहे, नदीच्या किनाऱ्यावर एक झाड आहे, त्या झाडावर साप चढलाय. मला हे कळत नाही की साप पण किती नालायक असेल, त्याला कुठं जागा भेटली नाही. तर त्या नदीच्या किनाऱ्यावरच्या झाडावरती साप चढलाय, सापाची सावली पाण्यात पडली आहे, मग त्या सापाच्या सावलीचा अँगल काढा. हां, असे गणित. किंवा एखाद्या मोठ्या स्टेडियमवरनं 1996ला मी ज्यावेळेस जस्ट माझ्या शाळेत एंट्री केली, त्यावेळेस आमचे एक सिनियर होते, किरण नांदेडकर म्हणून. नाव ही इज इन गुगल, ते अमेरिकेत आहेत. सो असं होतं की आम्हाला असं वाटायचं की किरण भैया एवढं हुशार जगात कोणीच नाही आहे. असतं ना आपल्याला कौतुक असतं अत्यंत हुशार सिनियरचं. तर किरण नांदेडकर भैया एवढे हुशार होते, सो आम्हाला वाटायचं की आमच्या शाळेत असं होतं की मॅथ्समध्ये 100पैकी 100 पडलं म्हणजे ही इज डॉन. आणि ते डॉनच्या पलीकडे होते. मी सांगते राईट नाव ही इज इन गुगल. सो त्या वर्षी 10वीला एक प्रश्न आला, स्टेडियम आहे, स्टेडियममधनं एक बलून, तो हॉट एअरवाला बलून वर झाला आहे, त्याचा काहीतरी अँगल आहे. तर किरण भैयाला तेवढा फक्त एक प्रश्न आला नव्हता, सो त्यांना 4 मार्क कमी पडले, 96 मार्क्स पडले.
सो आम्ही प्रयत्न केला त्या प्रकारचे गणित सोडवायचा, पण नंतर आता कळतं की आपल्याकडे तो ॲप्टिट्यूड नव्हता. हस्तसिद्धता म्हणजे ॲप्टिट्यूड. ॲटिट्यूड एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, संघटनेबद्दल, गोष्टीबद्दल तुमचा असणारा पूर्वग्रह दूषितपणा. दूषितपणा शब्द मी ॲड केला आहे. तुमचा असणारा पूर्वग्रह. तुम्ही मराठीमधलं ते बाराखडीचं पुस्तक नसेल वाचलं, पण ते जुन्या काळात जे बाराखडीवालं पुस्तक होतं ना, तर त्या पुस्तकात काय होतं की सीता उठ पाणी आण, संगीता उठ गुरांना चारा टाक, रमेश उठ अभ्यास कर. आलं लक्षात? हा तुमच्या समाजाचा असणारा काय आहे? ॲटिट्यूड आहे. एखाद्या व्यक्तीकडं, संघटनेकडं, संस्थेकडं, विचाराकडं, कायद्याकडं बघण्याचा तुमचा पूर्वग्रह, याला म्हणायचं ॲटिट्यूड. आलं लक्षात? सो हे सगळे जे कॉन्सेप्ट आहेत ना, हे सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजून घ्यायचे. मी एक साधी ॲनालॉजी तुम्हाला सांगतो. हे मी का सांगतोय? हे मी अभ्यास करून आलोय. परत मला ते बिलकुल नाही आवडत की ते काहीतरी सरांना किती येतं, असं बिलकुल नाही आहे. मी प्रॉपर अभ्यास करून आलो, मला ते आवडतं. माझं म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा त्या प्रकारचे असू नये की हा खूप हुशार आहे, त्याला मनानं येतं. हुशार असण्यापेक्षा हा पास होऊ शकतो, हा चांगलं डिलिव्हर करू शकतो, त्यासाठी लोकांनी आपल्याला ओळखावं. आपण हुशार आहेत यासाठी लोकांनी ओळखू नये. हुशार लोकांना कधी 5 वर्ष लागतात याची शाश्वती नसते. एक सिम्पलवाले ॲनालॉजी तुम्हाला सांगतो, एक एक्झाम्पल सांगतो. मी तुम्हाला हे सगळं इंटरनलायझेशन शिकवतोय, स्वतःच्या भाषेत शिकवणं. बघा एक कॉन्सेप्ट आहे, तुम्ही हे शब्द ऐकले असेल बघा, सिम्पॅथी. बरोबर आहे, हे आपले बोलीभाषेतले शब्द आहेत. दुसरा आहे एम्पॅथी, तिसरा आहे कंपॅशन. या 3 काय आहेत? हे मानवी मूल्य आहेत. हे 3 नॉर्मलवाले मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज आहेत. आय विल टेल यू वन व्हेरी सिम्पलेस्ट वाला एक्झाम्पल. पाऊस पडतोय, शनिवार होता, तुम्ही मस्त फिरून पिक्चर बघून झेड ब्रिज खाली उभे आहेत, फुल पाऊस पडलाय आणि तुमच्यासमोर एक कुत्रं पाण्यात प्रचंड भिजलंय आणि पाऊस थंडीवाला पाऊस आहे. सध्या ज्या लेवलला थंडी आहे त्या थंडीवाला पाऊस आहे. सो तुम्हाला त्या कुत्र्याबद्दल वाईट वाटणं, की कुत्र्याला किती थंडी वाजत असेल, त्याला म्हणायचं सिम्पॅथी, दया. अरे कुत्र्याला किती थंडी वाजत असेल. बरं, ही सिम्पॅथी झाली. सो तुम्हाला कुत्र्याबद्दल वाईट वाटणं ही सिम्पॅथी झाली. त्या कुत्र्याला काय लेवलची थंडी वाजत असेल हे आपण त्या ठिकाणी जाऊन इमॅजिन करणं ही एम्पॅथी झाली. टू विअर अदर्स शूज. थोडक्यात काय, आपण खाली बसून समोर बसणाऱ्या व्यक्तीबद्दल टवाळक्या करू शकतो, पण वर आल्यानंतर मग आपल्याला कळतं की आपले काय लेवलला इंडिकेटर लागतात. सो वर गेल्यानंतर काय बोलावं लागतं, काय होतं, याला म्हणायचं एम्पॅथी. त्याच्याबद्दल वाईट वाटतंय बघा, सिम्पल. सिम्पॅथी त्या पावसात भिजणाऱ्या कुत्र्याबद्दल वाईट वाटतंय ही सिम्पॅथी झाली. त्या कुत्र्याला काय लेवलला थंडी वाजत असेल, तो किती थंडीनं काकडतोय, ही एम्पॅथी झाली. मग मला सांगा, एम्पॅथी एक स्टेप अहेड आहे की नाही? एम्पॅथीमध्ये काय असतं, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी जाऊन इमॅजिन करता. कंपॅशन, व्हॉट इज कंपॅशन? तुम्ही जवळपास एखादं ब्लँकेट, एखादं पोतं उचलता, त्या कुत्र्याच्या अंगावरती टाकता, हे झालं कंपॅशन. मग मला सांगा, सिम्पॅथी, एम्पॅथी आणि कंपॅशन या तिघांपैकी ॲक्शनेबल व्हॅल्यू कोणती आहे? कसं काय तुम्ही किती वेळ झाला अभ्यास केलाय? 15 सेकंद आपण कळलं की नाही? सो दिस इज इंटरनलायझेशन. याला म्हणायचं इंटरनलायझेशन. मग जर तुम्हाला इंटरनलायझेशन करायचं असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिकवर, त्या कॉन्सेप्टवर थोडं थांबावं लागेल, वाट बघावी लागेल, अंडरस्टँड करावं लागेल, कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागेल आणि मग पुढं जावं लागेल. पण जर तुम्ही घाई केली की सर माझं इथिक्स 3दा वाचून झालं, 4दा नोट्स काढून झाल्यात, 2दा आन्सर रायटिंग करून झाल्यात, पण मला सर उत्तरात मार्क येत नाहीत, इट हॅज 0 व्हॅल्यू. तुम्ही इथिक्स वाचण्यासाठी, इथिक्सचं रिव्हिजन करण्यासाठी, इथिक्सचं नोट्स काढण्यासाठी आलाय का मार्क्स काढण्यासाठी आलाय? सो ही क्लॅरिटी आपल्याला असं की आपण कशासाठी आलोय? मार्कांसाठी आलोय. कसे मिळू शकतात त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. सो सगळ्या इथिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला अंडरस्टँड करायचंय कॉन्सेप्ट इन युअर ओन लँग्वेज. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, राईट? आणखीन एक्झाम्पल्स पण आपण ते नंतर क्लासमध्ये बघूया. सो हे कोर कॉन्सेप्ट आहे, ते फ्रेमवर्क आहे, त्यावर तुम्हाला काम करायचं आहे. तयारी कशी करायची? सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलं, सगळे कॉन्सेप्ट आपल्या स्वतःच्या 100 परिभाषा, 100 नाही 150-200 आम्ही देऊ तुम्हाला क्लासकडनं. तुम्हाला या सगळ्या परिभाषा स्वतःच्या भाषेत समजून घ्यायच्यात आणि प्रमाण भाषा पाठ करायची आहे.
मस्ट आहे. इथं पाठांतराला पर्याय नाही. कुणी काय जरी म्हणलं तरी हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो पाठ करायचं. का? कारण आपली भाषा आपल्या अगोदरचा मुलगा पाठ करणार. आणि काय असतं, आपण जर पाठ केलं ना तर आपण ॲज इट इज थेरॉटिकल नाही लिहित, पण काय होतं आपल्या उत्तरात ते सगळे शब्द यायला सुरू होतात, आपल्या बोलण्यात ते शब्द यायला सुरू होतात आणि आपलं उत्तर त्या टाईपचं स्टँडर्ड व्हायला सुरू होतं. दुसरं इंटरनलायझेशन, प्रत्येक कन्सेप्ट स्वतःच्या भाषेत समजून घ्यायचा, जे गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट, सगळा सिलेबस तुम्हाला पाठ असायला हवा, हे पण लिहून घ्या. तुमच्या सिलेबसचा, इथिक्सचा सगळा सिलेबस, टर्मिनॉलॉजीज पाठ असायला, त्यासोबत तुम्हाला सिलेबस जो दिलाय आयोगानं हा पाठ करायला सुरू करायचा आजपासनं. सिलेबस का पाठ करायचा, तर तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा एक्झाम, आणि मी तुम्हाला सांगणार हे सगळं मी केलंय हे पण तुम्हाला सांगतो, नाही तर बिलकुल असं नसतं की ते घरचे सांगतात नाही नीट अभ्यास करायचा, शुभं करोती म्हणायचं आपलं, असं की तुम्ही म्हणली होती का कधी आयुष्यात, तसं नाही आहे. मी जे सांगतोय आय डिड एव्हरीथिंग, आणि जे केलं ते तुम्हाला सांगतो, कारण मला स्वतःला माहिती आहे की ही पर्टिक्युलर गोष्ट तुम्हाला नक्की रिझल्ट देणार आहे. सिलेबस पाठ करायचा. का पाठ करायचा? रिझन, ज्या सेकंदाला तुम्ही प्रश्न वाचाल त्या सेकंदाला तुम्हाला कळायला हवं हा पर्टिक्युलर प्रश्न सिलेबसच्या कोणत्या पॉईंटवरनं आला आहे. त्या सेकंदाला क्लिअर असायला हवं की हा प्रश्न कोणत्या पॉईंटवरनं विचारला गेलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला अभ्यासक्रमाशी जोडा. हे थोडा पुढचा टप्पा आहे, हा आत्ता नाही जमणार आहे, पण लक्षात घ्या प्रश्न वाचला की तुम्हाला ते लिंक करता यायला हवं सिलेबसच्या कोणत्या पॉईंटवरनं विचारला गेलेला आहे, कारण त्याशिवाय आपली आन्सर रायटिंग डेव्हलप होऊ शकत नाही. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं सिंगल लाईन डेफिनेशन तयार ठेवायची तुमच्या भाषेतली. हे काही कोर व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज, दृष्टिकोन, नीतिमत्ता, नीतिशास्त्र, ॲप्टिट्यूड, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं, यांचं ॲप्लिकेशनवर काम करायचा पुढचा टप्पा आहे. हा आत्ताचा टप्पा नाही. प्रायमरी लेवलला आपलं आत्ता काय टार्गेट आहे, आत्ता तुमचं पहिलं टार्गेट आहे 125 डेफिनेशन प्रमाण भाषेत आणि स्वतःच्या भाषेमध्ये पाठ करायला घ्यायचं. त्याच्या पलीकडे आपलं उत्तर जाता कामा नाही, हे महत्त्वाचं आहे. राईट. ठीक आहे, हे मी डिस्कस केलेलं आहे. लिंकेजेस मी जे आता मला अनेकांतवाद जो सांगितला तो यामध्ये आहे. हां, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही विचार करताय तुम्हाला तुमच्या उत्तराला काय करायचं, लिंक करायचं आहे. हे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे. फक्त इथं काय लक्षात घ्या, तुम्हाला लिंक कशासोबत करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आन्सर्सला लिंक करायचं आहे. प्लॅटो, इमॅन्युअल कांत, जे.एस. मिल, IAS IPS अधिकारी, गीता, रामायण, महाभारत, बुद्धिझम, गुरु नानक, जैनिझम, या सगळ्यांचे प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, यांच्यावरती PhD करायची नाही आहे. जर तुम्ही मार्केटमधून झेरॉक्स नोट घ्यायला जाल तर तुमच्या लक्षात येईल की रामायणावरती 4 पानं दिलेत, महाभारतावरती 10 पानं दिलेत, जैनिझमवरती 15 पानं दिलेत. तुम्ही त्यात अडकून पडाल. आपल्याला तो पर्टिक्युलर गोष्ट कसं कोणत्या पद्धतीने उत्तरात मांडायची, का यावर PhD करायची नाही आहे. तुमचं उत्तर किती शब्दात आहे, 150 शब्द और 250 शब्द. मग जर तुमचं उत्तर 150 किंवा फक्त 250 शब्दांमध्येच जर असेल तर साधं माझं म्हणणं आहे की मग तुम्ही त्या लेवलला का वाचावं. जे काय तुम्ही रीड करताय याचं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. अनेकांतवाद नावाची संकल्पना कळल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं की सत्य निरपेक्ष नसतं. व्यक्ती, संस्था, संघटना, वेळ, काळ, ठिकाण यानुसार सत्याची परिभाषा बदलत जाते व यामधनं प्रत्येक व्यक्तीने सहिष्णू असायला हवं. हा एक सीख आपल्याला, हे एक ॲप्लिकेशन आपल्याला मिळतं. हाऊ मेनी वर्ड्स? 40 वर्ड्स. तुम्ही अनेकांतवाद कुणी दिला, केव्हा दिला, कोणत्या तीर्थंकाराने दिला, त्याचा काय अर्थ आहे, त्याची 40 शब्दात ही व्याख्या आहे, हे लिहित बसाल तर त्या ठिकाणी काय होईल, अगेन तुमचा रटा या डेफिनेशन दिसेल, तुम्ही अभ्यासू वाटणार नाहीत. हे या ठिकाणी व्हायला हवं. राईट. फिलॉसॉफी, ही सगळी जे लोक आहेत या सगळ्यांबद्दल आपल्याला लिहायचे. अब्दुल कलाम असतील, ई श्रीधरन असतील, आर्मस्ट्रॉंग असतील, मदर टेरेसा असतील, महात्मा गांधी असतील, या सगळ्यांबद्दल सेपरेट शिकवणार आहे. पण या सगळ्यांबद्दल शिकवताना फिलॉसॉफिकली नाही. त्यांनी दिलेला प्रत्येक गोष्ट ॲप्लिकेशनमध्ये कसा आणायचा, मी तुम्हाला देताना नोट्समध्ये देताना 200 शब्द देईल, तुम्हाला त्यातले फक्त 20 शब्द लक्षात ठेवायचे. 20 पण डोक्यावरनं पाणी गेलं. 4, 5, 7, 8 शब्द तेवढे लक्षात ठेवायचे, नॉट मोर दॅन दॅट. कारण ते 8 शब्द तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहिताना तुम्ही त्याला 25 वर्ड्स करणार आहात. चित्रपटमधलं, स्कूल ऑफ लाईफमधलं, धर्माच्या तत्त्वज्ञान, जैनिझम, बुद्धिझम, बरोबर आहे. बघा आपल्याला वाटतं की कास्ट रिजिडिटीज, जातीय धर्मांधता ही आत्ताच आहे, असं नाही आहे.
भक्ती संप्रदायामधील सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती संत कबीर, बरोबर आहे. संत कबीरांचा एक फेमस दोहा आहे ना, जाती पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो मॅन. बरोबर, याचा अर्थ काय, तुम्हाला जो ज्ञान देतोय तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, रंगाचा आहे, हे महत्त्वाचं नाहीये. जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, म्हणजे साधू कोणत्या जातीचा, रंगाचा, धर्माचा, वर्णाचा, वंशाचा आहे हे महत्त्वाचं नाहीये, तो तुम्हाला काय ज्ञान देतो हे महत्त्वाचं आहे. आणि याला ते रूपक काय सांगतात की मोल करो तलवार का पडा रहने दो मॅन. असं होतं का की तलवार जर समजा लोखंडाच्या मॅनात टाकली तर चलत नाही आणि सोन्याच्या मॅनात टाकली तर चालते, असं नाहीये. तलवार तलवार आहे, कुठेही कार्यक्रम होतो. मग जेव्हा तुम्ही रूपक सांगता, कुठं सांगता, त्या उत्तरामध्ये सांगता. तुम्हाला फिलॉसॉफर्सचे कोट सांगायचे, या प्रकारचे दोहे सांगायचेत, संत तुकारामांचे अभंग सांगायचेत. अख्खा अभंग नाही, 2 किंवा 3 ओळींचा, 3 किंवा 4 ओळींचा. त्यातलं काय सांगायचं आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ. तो हे तुमची कला असेल, तुमचं स्किल असेल, तुम्ही त्या ठिकाणी काय वापरताय. 60 ते 160. आणि लिहित असताना परत तुम्हाला सांगतो की हे असं नाही आहे की तुम्हाला लगेच येणार, याला वेळ लागणार आहे, त्यावर तुम्हाला काम करायचं आहे. फिलॉसॉफर्स, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनला लिंक करायचं, फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट, DPSP या सगळ्यांसोबत लिंक करायचं. इथिक्सचं उत्तर कसं आहे की तुम्ही त्याला कोणत्या पद्धतीने आन्सरमध्ये आणता यावर तुम्ही काम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. करंट इव्हेंट्ससोबत लिंक करायचं, न चुकता करंट इव्हेंट्ससोबत लिंक करायचं. करंट इव्हेंटचं एक उदाहरण मी बहुतेक वर्गात सुद्धा सांगितलं होतं. सोलापूरला आणि धाराशिवला खूप मोठा पूर आला. मग अशा सगळ्या ठिकाणावरनं तुम्ही सुद्धा तुमच्या नैतिक दृष्टिकोनातनं मदत केली, आम्ही मदत केली, सगळ्या मदती ठिकठिकाणी पोचल्या. पण हा काय झाला, हा परत कार्यकर्त्याचा पर्स्पेक्टिव्ह झाला, हा कोणाचा पर्स्पेक्टिव्ह झाला, नेत्याचा पर्स्पेक्टिव्ह झाला. तिथं कुणाचा पर्स्पेक्टिव्ह, अधिकाऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. मग तुम्हाला न्यूज वाचत असताना तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे की त्या पर्टिक्युलर न्यूजमधली कोणती गोष्ट मी माझ्याकडं माझ्या इथिक्समध्ये वापरू शकतो. लिहून घ्या पुढचं टार्गेट, 100 करंट इव्हेंटचे एक्झाम्पल्स फॉर इथिक्स. हे तुमचे युनिक असणार आहेत. 100 करंट इव्हेंट एक्झाम्पल फॉर इथिक्स. लक्षात घ्या, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आज तुम्हाला असं वाटू शकतं की सर हे काय चाललंय, सर हे काय चाललंय. मी परत तुम्हाला सांगतो, ज्ञानदीप खूप चांगले, हे सोडून द्या, बिलकुल असं नाही आहे. संभाजीनगरच्या कंबाईनचे पोरं असेत, फर्स्ट इयर सेकंड इयरचे, कंबाईनच्या प्रिलिम्सचा 70 स्कोर आहे. फर्स्ट इयर जे आणखीन मेन्सला एलिजिबल आहेत. रिझन एकच आहे, डोकं लावत नाहीत, सांगितलं तेवढं करतात. आपलं असं असतं की आपण पुण्यात आलो की आपल्याला वाटतं की आपल्याला जास्त गायडन्स मिळतं. हां, गायडन्स घ्या, पण जे गोष्टी बेसिकवाल्या सांगतो त्या फॉलो करा. तुमच्याकडं 100 एक्झाम्पल इथिक्सवाले असायला हवे आणि तुम्ही टार्गेट ठेवा डिसेंबर एंडपर्यंत 50 एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर प्रिलिम्स एंडपर्यंत पुढचे 50 एक्झाम्पल मला आणून दाखवायचे. 100 एक्झाम्पल जे तुम्ही इथिक्सच्या केसमध्ये टाकणार आहात. जेव्हा तुमच्याकडे 100 एक्झाम्पल असतील त्यावेळेस त्या 100 पैकी 10 एक्झाम्पल तुम्हाला चांगले लिहिता येतील. इथिक्समध्ये काय लिहू शकतो, सगळ्यात वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. हे टाकू नका, हे झाले. पण जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, सोलापूर धाराशिवमध्ये खूप मोठा पूर आला, जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या. जमिनी आता अशा झाल्यात की जमिनीवरती पुढचे 15-20 वर्ष कोणते पीक घेतलं जाऊ शकत नाही. जिल्हाधिकारी त्या ठिकाणी 2 गोष्टींचा हेड असतो. तसा जिल्हाधिकारी खूप सगळ्या गोष्टींचा हेड असतो. 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा हेड असतो. तो डिझास्टर मॅनेजमेंटचा हेड असतो जिल्ह्याचा, आणि सोबत तो महसूल विभागातर्फे जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारी जमिनींचा मालक जिल्हाधिकारी असतो. बरोबर आहे. सो सोलापूरच्या का कुठलच्या तरी कलेक्टर, मला एक्झॅक्टली माहीत नाही, त्यांनी काय केलं, ज्या सगळ्या लोकांच्या जमिनी घेतल्या त्या सगळ्या जमिनींची नोंद केली, सरकारच्याकडे असणाऱ्या स्वतःच्या जमिनींची नोंद बघितली, आणि ज्या लोक त्यांच्या जमिनी कसू शकत नाही त्यांनी सरकारी जमिनी भाडेतत्वानं भाडेपट्ट्यावर दिला, तोपर्यंत त्यांच्या जमिनी सरकार खाती राहतील. हे एक्झाम्पल आहे, ही केस स्टडी तुम्हाला मांडायची आहे. ही तुम्हाला कुठनं मिळणार आहे, ही तुम्हाला पेपर मुक्त हस्ते वाचताना मिळणार आहे. तुम्ही पेपर वाचताना जर पेन घेऊन बसलात आणि अंडरलाईन नोट्स घ्यायला बसलात मग तुम्हाला मिळणार नाही आहे. कसं मिळणार आहे, पहिली गोष्ट सिलेबस सगळा पाठ असायला हवा. दुसरी गोष्ट 125 कॉन्सेप्ट तुम्हाला पाठ असायला हवे. तिसरी गोष्ट त्या 125 कॉन्सेप्टमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सिंगल लाईन माहीत असायला हवी. आणि त्याच्यानंतर तो प्रत्येक कॉन्सेप्ट स्वतःच्या भाषेत कळल्यानंतर मग तुम्हाला जी पर्टिक्युलर घटना तुम्ही वाचताय ही वाचलेली घटना कुठं लिंक होऊ शकते याबद्दलची क्लॅरिटी असायला हवी. आणि ही क्लॅरिटी आल्यानंतर मग त्या घटनेबद्दल 2 किंवा 3 ओळी लिहिणं आणि ते त्या ठिकाणी ट्रॅक करणं इज अ स्किल. इट इज अ डेडिकेशन.
मग या ठिकाणी तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं का असेल? कारण तुम्ही लिहिणारे उदाहरणं फक्त तुमच्याकडे आहेत, हे तुम्ही कुणाला शेअर करणार नाही आहेत, हे तुमच्याकडे असणार आहे. त्याचा रिलेव्हन्स कसा आहे, सिलेबसला कुठं, इथिक्समध्ये एवढे मार्क का पडतात? कारण प्रत्येकाचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं जातं. या ठिकाणी तुम्हाला पाठ केलेल्या गोष्टी लिहायच्या नाही आहेत. प्लेट टेक्टॉनिकमध्ये डेफिनेशन सेम असते, आर्टिकल 21चे डेफिनेशन सेम आहे, पण या ठिकाणी मगाशी जो मी तुम्हाला किस्सा सांगितला ॲक्सिडेंटवाला, तर या ठिकाणी तुमचं कॉमनवालं उत्तर सगळ्यांचं सेम होतं. पण तुमच्या कुणी हे इमॅजिन केलं असेल मी तहसीलदार असल्यावर काय करेल, डिवाइस पी असल्यावर काय करेल, कुणी हे इमॅजिन केलं की समजा मी एखादा मंत्री आहे, मंत्री असल्यावर मी काय करेल. सो तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला काय लेवलला इमॅजिन करताय यावर तुमची रँक ठरते, राईट. सो करंट इव्हेंट लिंक करायचं, टार्गेट देतो डिसेंबर एंडपर्यंत तुमच्याकडे 50 केस स्टडीज असायला हव्या. एक सेपरेट नोटबुक, ह्या सेपरेट नोटबुकमध्ये 50 केस स्टडीज. आता जसं मी संत कबीरांचा दोहा सांगितला त्या टाईपचे महत्त्वाचे दोहे, संत तुकारामांचे अभंग, बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे काही कविता, काही नोट, महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही कोट, आणि जे महत्त्वाचे व्यक्ती त्यांचे मोजके एखाद दुसरा कोट, सगळं आपल्याला वापरायचं नाही, पण हे आपल्याकडे तयार असावं जे आपण आपल्या आन्सरमध्ये आणणार आहोत. याच्यावर तुमचा स्कोअर ठरणार आहे. हां, आता हे सगळे जे तत्वज्ञ सगळे मी तुम्हाला शिकवणार आहे, प्लेटो आहे, दृष्टिकोन आहे, हे आपण आता या ठिकाणी नको जायला आणि किचकट आहे थोडंसं. उत्तर कसं लिहायचं आहे तर हे आणखी डिटेलमध्ये सांगणार आहे, पण आता या मोमेंटला एक सगळ्यात सिम्पलवाला कॉन्सेप्ट सांगतो. सगळ्यात सिम्पल उत्तर कसं असावं, थेट असावं. इथिक्सचं उत्तर लिहित असताना जे इंट्रोडक्शन आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं, ज्यात मला कळतं की तुम्हाला उत्तर कळलेलं आहे. 10 मार्कांचा प्रश्न आहे, 150 शब्दात लिहायचे. जर 150 शब्दात लिहायचं तर पहिल्या 20 शब्दात तुमचं इंट्रोडक्शन अत्यंत क्लिअर असायला हवं, तुमचं कन्क्लुजन अत्यंत क्लिअर असायला हवं. मधला जो गाभा आहे उत्तराची मेन बॉडी, जे मी एस्से सारखं सांगितलं, सगळ्यांच्या आन्सर रायटिंगची मेन बॉडी सेम असणार आहे, कॉमन असणार आहे, त्यामध्ये फरक पडणार नाही आहे. फरक मेन कुठं पडणार आहे, तुम्ही प्रश्नाला कसं ॲड्रेस केलं पहिल्या 25 शब्दात. तो शाहरुख खान म्हणतो ना वो 70 मिनिट काहीतरी, तर आपल्यासाठी ते 20 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत प्रत्येक प्रश्नामधले. इट इज गोइंग. आपलं टार्गेट काय असावं की इथिक्सनं मला तारून न्यावं, इथिक्सनं मला पोस्ट द्यावी. आणि एकच कसं देऊ शकतं, सगळ्यांना माहीत असणार आहे, सगळे लोक सेम नोट्स वापरणार आहेत, सगळ्या गोष्टी सेम करणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी कसं ॲनालिसिस करता, उत्तर थेट असावं, नेमकं असावं, प्रश्न समजला हे कळायला हवं. तुम्ही डायग्राम वापरू शकता, कोट वापरू शकता, कीवर्ड्स वापरू शकता, यावर कोणतं इथिक्समध्ये बंधन नाही, कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्रिएटिव्हिटी, तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवावी लागणार आहे. स्वतःची कविता टाकायची नाही, मला रडू आला असं म्हणायचं नाही. इमोशनल ऑफिसर्स आर नेवर गुड ऑफिसर्स, कंपॅशनेट ऑफिसर्स. इमोशन असणारी लोक कशी असतात, इमोशन असणारी लोक सिम्पॅथी दाखवतात, अरे कुत्र्याला किती वाईट वाटत असेल राव. कंपॅशन असणारा माणूस काय, कुत्र्याला वाईट वाटतंय, काय लेवलला वाईट वाटतंय, आसपास बघणार, पटकन एखादं ब्लँकेट घेणार, एखादं पोतं घेणार, ते पोतं त्या कुत्र्याच्या अंगावर टाकणार. वी डोंट वॉन्ट सिम्पॅथिक ऑफिसर, वी वॉन्ट ऑफिसर्स विथ कंपॅशन. ज्या अधिकाऱ्यांकडे ॲक्शनेबल व्हॅल्यूज आहेत, जे अधिकारी त्यांच्या इथिक्सला, त्यांच्या मोरॅलिटीला ऑन ग्राउंड सत्यात उतरवू शकतात, असे अधिकारी आपल्याला हवे आहेत. कार्यकर्ते नको आहेत. कोण हवं आहे, फक्त अधिकारी हवेत जे त्या ठिकाणी ऑन ग्राउंड काम करू शकतात. प्रत्येक वेळी हा विचार करायचा. हाफ मार्क एक्स्ट्रा नावाची आपली जी आन्सर रायटिंगची सिरीज आहे ना, त्याचा पर्पज हा आहे की तुमचं उत्तर लिहिताना तुम्ही काय करायला हवं. आता आजपासून हाफ मार्क एक्स्ट्राचे व्हिडिओ पाहायला सुरू करा. मी इथिक्सचे बहुतेक 4 प्रश्न टाकलेत, बाकीचे एडिट होऊन आले की ते पण पडतील. त्या प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तर डिस्कस करण्यापेक्षा प्रश्न काय विचारलाय, या ठिकाणी तुम्ही काय उत्तर लिहू शकता, मी काय उत्तर सांगतो, हे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर व्हायला हवं. एव्हरी टाईम मी परत तुम्हाला सांगतो, काही दिवसानंतर तुमच्या सगळ्यांचा अभ्यास सेम लेवलला असणार आहे. अशा वेळेस तुम्हाला कमीत कमी प्रत्येक प्रश्नामध्ये कमीत कमी हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळवू शकतो यावर काम करायचं. काल तुम्ही आपला फाउंडेशन बॅचचा व्हिडिओ बघितला असेल. फाउंडेशनमध्ये 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांची आपल्याकडे एक बॅच आहे. हे सगळे विद्यार्थी GST ऑफिसला गेले होते. तर GST ऑफिसला आमचे सर आहेत, मंदार केळकर सर, ही इज ॲडिशनल कमिशनर ऑफ GST. त्यांना भेटलो तर त्यावेळेस काय होतं की जी आपली यशदा आहे, हे यशदामध्ये मुलांना स्कॉलरशिप मिळायची.
आणि यशदान मुलांना कोचिंग मिळायची. तर मंदार केळकर सरांनी या लेवलला काम केलं होतं की त्यांच्यामुळे अक्षरशः आपला UPSC मधला टक्का वाढला होता. हा जो सगळ्यात पहिला उदाहरण मी तुम्हाला विचारलं ना, समजा तुम्ही ऑफिसच्या बाहेर आलात, तुमच्यासमोर ॲक्सिडेंट घडला आहे, तर तुम्ही काय कराल, बरोबर आहे. हा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे त्यावेळेस, बरोबर आहे. आजपासून विचार करा, जवळपास 14 वर्षांपूर्वी 2011ला. आणखीनही तुम्ही एवढा अभ्यास करून आणखीनही तुमच्याकडे उत्तरं नाही आहेत. त्यावेळेस असं होतं की 50 मुलं निवडली जायची आणि त्यावेळेस असं होतं की उत्तर सगळ्यांनी लिहायचं. म्हणजे आम्ही त्यावेळेस यशदामध्ये असं करायचो की संध्याकाळी तिथं वेगळा पॅट, संध्याकाळी 5 वाजता बागेत जायचं, त्या ठिकाणी लाईट असायचा, 5 ते 7:30 रोज आन्सर रायटिंग करायची आणि कलेक्टिव्ह आन्सर रायटिंग करायची, कम्युनिटी आन्सर रायटिंग. जे आपल्याला वाटतं की नाही मी घरात बसून माझं उत्तर लिहितो. कलेक्टिव्हिटीमध्ये काय होतं की आपल्याला आयडियाज कळतात, व्ह्यूज कळतात आणि यामध्ये सिंथेसिस आपलं चांगलं उत्तर लिहिता येतं. हे पक्क लक्षात घ्या. तुम्हाला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळण्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेळेच्या दडपणाखाली सराव करा. म्हणजे टाईम स्ट्रेसमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. दर संडेला आपण जी प्रॅक्टिस घेतोय आन्सर रायटिंगची, याचा पर्पज आहे की तुम्ही वेळेत पेपर पूर्ण करण्याची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर ते जे मी काल एस्सेच्या दिवशी उदाहरण सांगितलं, 10,000 लोक तयारी करणार आहेत, 1000 लोकांमध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. त्या 1000 लोकांपैकी मी तुम्हाला सांगतो 700 लोकांचा पेपर पूर्ण होणार नाही आहे. 700 लोकांचा पेपर पूर्ण होणार नाही आहे. खरं कॉम्पिटिशन उरल फक्त 300 लोकांमध्ये. 300 लोक कोणते, ज्यांनी घरी बसून टाईम स्ट्रेसमध्ये प्रॅक्टिस केलं की 3 तासात पेपर कसा पूर्ण करायचा, 3 तासात पेपर कसा पूर्ण करायचा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथिक्समध्ये तुम्हाला सांगू ना, तुम्हाला फक्त थेरॉटिकली नाही लिहायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी क्रिएटिव्हली लिहायचं आहे. मग क्रिएटिव्हली लिहिण्यासाठी तुम्हाला घरी बसून स्ट्रक्चर मेकिंग करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि इथिक्समध्ये स्कोअर फक्त एकाच केसमध्ये येऊ शकतो. 6 महिन्यानंतर सगळ्यांचा सिलेबस पाठ असणार आहे, सगळ्यांना 100 शब्द पाठ असणार आहेत, सगळ्यांचा सिंगल लाईन पाठ असणार आहे, सगळ्यांना सगळं येणार आहे. पास फक्त तो होणार आहे ज्याने इथिक्सच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली आहे. ते पण कसं, कमी वेळात कसं लिहू, त्याला कसं बॅलन्स करू, यावरती काम केलेल्या लोकांना स्कोअर मिळणार आहे. टाईम स्ट्रेसमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. बघा आता पुढचा अप्रोच आहे केस स्टडीचा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. याला खूप जास्त डिटेलमध्ये नाही जात, फक्त हे लिहून घेऊ नका, हे तुम्हाला नंतर परत मी सेपरेट लेक्चर घेईल. फक्त इथे सिम्पली तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला केस स्टडी विचारली जाते, तुमच्यासमोर एक केस स्टडी दिलेली आहे, तर केस स्टडी 4 टाईपची, खूप सगळ्या टाईपची असते. आपल्यासाठी 4 टाईपची, सरकारी एरियामधील केस स्टडी, प्रायव्हेट स्फेअरमधली केस स्टडी, अप्लाइड इथिक्स, AI, तंत्रज्ञान, डेटा प्रायव्हसी, आणि चौथं कायद्यावर आधारित. कायदा म्हणजे मग कायदा आला, संविधान आला, सगळ्यांवरती आधारित असणारी केस स्टडी. मग आता आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये पेपर लिहायला जाल, तर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय लिहायचं, इथिक्सच्या केस स्टडी लिहायच्यात. मग मी मागं पण वर्गात सांगितलं होतं, आज परत तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इथिक्समध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला कोडेड डिकोडेड पुस्तक दिलं, बरोबर आहे. इथिक्सच्या सगळ्या केस स्टडीज आहेत. पहिलं काम आहे, आजपासून पुढच्या आठवड्याभरामध्ये मागच्या 10 ते 12 वर्षांमध्ये UPSCनं विचारलेल्या सगळ्याच्या सगळ्या केस स्टडीज वाचून काढायच्या. 10 नाही वाचायच्या सर, माझ्या 10 वाचून झाल्यात. वेट, त्या ठिकाणी थांबा, बघा काय विचारलंय, कसं विचारलंय. बघा तुमच्यासमोर जे पेज दिलं, बघा तुमच्यासमोर असेल, हे आज तुम्हाला वाचण्यासाठी दिलं. यातल्या 2 केस स्टडीज दिल्यात, एक तुम्हाला वाचून दाखवतो. मिळालं सगळ्यांना हे? बघा, तुम्ही महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराचे महापालिका आयुक्त आहात. शहराच्या घनदाट लोकवस्ती असलेल्या एका भागात फुटपाथचा मोठा भाग अनौपचारिक विक्रेत्यांनी आणि तात्पुरत्या स्टॉल्सनी अतिक्रमण केला आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून पादचारी म्हणजे रस्त्यावरच चालणारे आणि प्रवाशांसाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण, पेज नंबर 3, हे अतिक्रमण प्रामुख्याने जवळच्या झोपडपट्टीतील लोकांनी केलेले आहे. सापडलं नाही सापडलं. यांची उपजीविका याच तात्पुरत्या व्यवसायावर अवलंबून आहे. यातील बरेच जण शहरात चांगल्या संधीच्या शोधात स्थलांतरित झाले आहेत आणि त्यांच्या उपजीविकेसाठी इतर पर्याय उपलब्ध नाहीत. या अतिक्रमणांचा तात्काळ निष्कासन केल्यास बेरोजगारी आणि सामाजिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते, जे आधीच आर्थिकदृष्ट्या नाजूक असलेल्या समुदायासाठी घातक ठरू शकतं.
परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवणारी गोष्ट म्हणजे काही महापालिका अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणांना चालना देण्यासाठी लाच घेतल्याचं उघड झालं आहे, ज्यामुळे कायद्यांचं उल्लंघन झालं आहे. कार्यकर्त्यांनी माध्यमे या समस्येवर भर देत आहेत. काही जण अतिक्रमण हटवून तातडीने सुव्यवस्था निर्माण करण्याची मागणी करत आहेत, तर काही लोक गरिबांच्या उपजीविकेच्या हक्कांचं संरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुमच्या समोरील उपाय सांगा आणि पुढील मार्ग सुचवा. यासाठी कोणतेही पुस्तक वाचायची गरज नाही. 2 केस स्टडीज दिल्या, आपण यांना डिटेलमध्ये बघू. तुम्ही फक्त केस स्टडीज रीडिंग करा. त्याचं इंट्रो काय असायला हवं, फॅक्ट्स काय आहेत, म्हणजे तुमच्या समोर काय दिसतं, भागधारक म्हणजे स्टेक होल्डर्स कोण आहेत. 2 टाईपचे स्टेक होल्डर असतात, ज्यांना प्रत्यक्ष नुकसान होतं, दुसरे अप्रत्यक्षवाले. मग इथं इथिकल डायलेमा काय आहे, जो मी तुम्हाला शिकवणार. इथिकल डायलेमा नैतिक दुविधा किंवा नैतिक संघर्ष. उद्देश काय आहे, मग पर्याय काय, तर तुमच्याकडे असणारे पर्याय आणि प्रत्येकाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4 पर्याय, प्रत्येकाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. यू हॅव टू राईट द आन्सर. हे जे आहे हे तुम्हाला प्रॅक्टिसनं येऊ शकणार आहे, हे तुम्हाला कोणीतरी शिकवलं म्हणून येणार नाही. मी एक सेपरेट सेशन घेणार आहे, हाऊ टू रीड केस स्टडी, हाऊ टू राईट केस स्टडी. मी केस स्टडीमधले जे सगळे पॉईंट आहेत ना, थोडक्यात काय आहे की केस स्टडी जेव्हा आपण रीड करतो तर त्यामध्ये काय असतं की सगळ्यात पहिलं असतं डिकोडिंग दी केस स्टडी. केस स्टडी डिकोड केल्यानंतर दुसरं असतं की त्या केस स्टडीमध्ये फॅक्ट्स काय आहेत. बघा 2 गोष्टी असतात, इमोशन्स, व्हॅल्यूज, बिलीफ, कॉन्व्हिक्शन. तुम्हाला काय वाटतं आणि काय आहे या 2 गोष्टींमध्ये अंतर आहे. मी तुम्हाला फरक सांगतो. हे काय आहे, पेन आहे, करेक्ट आहे. आता कुणाला तरी काय वाटू शकतं, हा पेन तलवारीपेक्षा ताकदवान आहे, फिलॉसॉफिकल, पत्रकारांना वाटू शकतं, बरोबर आहे. नाना पाटेकरला हे कोणाचं हत्यार वाटू शकतं, कलमवाली बाईचं हत्यार वाटू शकतं. सो बघा काय वाटतं आणि काय आहे यामध्ये अंतर आहे की नाही. सो हा पेन आहे, ही फॅक्ट आहे. हा पेन तुम्हाला काय वाटतो हे तुमच्या व्हॅल्यूज, तुमचं कन्व्हिक्शन, तुमची बिलीफ, तुमची श्रद्धा यावरती ठरतं, करेक्ट आहे. मग केस स्टडी लिहिताना मला सांगा, तुमचा समजा लेटेस्ट तुम्ही कलेक्टर आहात, तुम्हाला सल्ला देणारा तुमचा एखादा ज्युनियर आहे, तो म्हणतो की नाही साहेब ती लोक नालायक असू शकतात, नाही साहेब आपण यांचं ऐकूया, ही लोक हुशार शिकलेत, ही चांगली असू शकतात. नालायक असू शकतात, चांगली असू शकतात, हे असू शकतात असं नाही. जर तुम्ही कलेक्टर, तुमचं काम काय, ही लोक कोण आहेत, ही लोक कोण आहेत, यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड तपासा, यांचा महिलांच्या विरुद्ध अत्याचार तपासा, यांचा जातीय संघर्ष तपासा, यांचा धार्मिक हिंसाचार तपासा, यांचा भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड तपासा. मला काय दिसतंय याच्या आधारावरती आय विल मेक माय जजमेंट. मला काय वाटतंय याच्या आधारावरती मी माझं जजमेंट करणार नाही. आलं लक्षात. सो केस स्टडी ज्यावेळेस तुम्ही रीड कराल, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं पॉईंट आहे त्या केस स्टडीमधल्या सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला माहीत असायला हव्या. फॅक्ट्सबद्दल एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, फॅक्ट्स डू नॉट सीज टू एक्झिस्ट बिकॉज दे आर इग्नोर्ड. तथ्य हे परमनंट असतात कारण आपण त्यांना दुर्लक्ष करतो, बरोबर आहे, कारण आपल्याला ते इनकन्व्हिनियंट असतं. केस स्टडी वाचल्यावर पहिलं काम काय, तथ्य लिहिणं. मग तुम्ही आता अभ्यास करताना काय करायचं, पहिलं टार्गेट मी तुम्हाला काय दिलं, UPSCने दिलेल्या सगळ्याच्या सगळ्या केस स्टडीज वाचून काढा. कोणत्या वेळात वाचा, ज्या वेळात तुम्हाला बोर होते. मला सांगा हे वाचायला इंटरेस्टिंग होतं की नव्हतं. अतिक्रमण करणारी लोक होते, यांनी पैसे खाल्ले, त्यांनी पैसे खाल्ले, असं काहीतरी घडलं, हे इंटरेस्टिंग आहे की नाही. मग तुमच्या अभ्यासाचा पुढं बघा कसं असतं. एलॉन मस्क जे SpaceX रॉकेट आहे ते एका दिवसात नाही बनलेलं, बरोबर आहे. इट हॅज बीन बिल्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. मग पहिलं तुमचं काम काय आहे, इथिक्सची केस स्टडी डिकोड करणं शिकणं. दुसरं महत्त्वाचं काम आहे की त्या इथिक्सच्या केस स्टडीमधल्या फॅक्ट्स काय आहेत. फॅक्ट्समध्ये काय की ती पर्टिक्युलर केस स्टडी वाचल्यानंतर तुमच्यासमोर काय तथ्य दिसतात की जे बदलू शकत नाहीत. कोणत्याही बाजूने विचार केला, कोणीही विचार केला तरी ती तथ्य बदलत नाहीत. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे की स्टेक होल्डर्स कोण आहेत. स्टेक होल्डर्स भागधारक. त्या पर्टिक्युलर घटनेमुळे, कायद्यामुळे, निर्णयामुळे, गव्हर्नमेंट स्कीममुळे किंवा एखाद्या योजनेमुळे कुणाकुणाला पॉझिटिव्ह फायदा होणार आहे, कुणाकुणाला निगेटिव्ह नुकसान होणार आहे, यांना म्हणायचं भागधारक, स्टेक होल्डर्स. समजा तुम्ही एखाद्या गावात राहतात, तुमच्या गावामध्ये खूप मोठा वॉटरशेडचा प्रोजेक्ट आला, खूप मोठं तलाव बांधण्याचा आलं आहे. तलाव बांधण्यामुळे किती लोक डिस्प्लेस होणार आहेत, किती लोकांची शेती बुडणार आहे, किती लोकांची दुकानं बुडणार आहेत आणि किती लोकांचे मळे म्हणजे आपण काय म्हणतो ज्याला बागायती शेती बुडणार आहे, ही लोक स्टेक होल्डर झाली, बरोबर आहे. किती लोकांना यामधनं शेतीसाठी पाणी मिळणार आहे, मच्छीमारीसाठी पाणी मिळणार आहे, सरकारला पैसा मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे, ही पण स्टेक होल्डर झाली.
म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमुळं किती लोकांना प्रत्यक्ष फायदा होतो यांना म्हणायचं प्रत्यक्ष भागधारक. आता आपण काय केलं हे मी तुमच्या डोक्यात हुक टाकलं की केस स्टडी वाचल्यानंतर पहिलं काम काय, तथ्य काढणं. दुसरं काम काय, स्टेक होल्डर शोधणं. दुसरं काम झालं. तिसरं महत्त्वाचं काम काय, यात अडचणी काय काय आहेत, याला फायदा दिला तर याला नुकसान होईल, याला फायदा तर ह्याला नुकसान होईल. मग काय काय डायलेमा असू शकतो, कायद्याचा डायलेमा असू शकतो, संविधानाचा डायलेमा असू शकतो, आर्थिक नुकसानीचा, पर्यावरणाच्या नुकसानीचा, किंवा महिलांना त्रास होण्याचा, किंवा असं असू शकतं की त्या ठिकाणी जर प्रोजेक्ट झाला तर एक अत्यंत अतिवंचित गट आहे ज्या लोकांना तिथून डिस्प्लेस व्हावं लागू शकतं. पण त्या अतिवंचित वर्गाला जर कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी जर डिस्प्लेस केलं गेलं तर गावातील जी सधन वर्ग आहे तो वर्ग या व्यक्तींना त्रास देऊ शकतो आणि यांना दुसरीकडे टाकायचं. तर त्या ठिकाणी गावाची ज्या ठिकाणी आत्मीयता आहे त्या गावाला सोडून याच लोकांनी का निघून जावं, ज्या लोकांना यांचा विरोध त्यांनी का निघून जाऊ नये. इथिकल डायलेमा की तुम्हाला मग राजकारणाला खुश करायचं आहे का, कायद्याला खुश करायचं आहे का, संविधानाला खुश करायचं आहे, हा तुमचा. म्हणजे सगळं झालं तुमच्याकडे काय काय उपाययोजना आहेत, 4 उपाययोजना लिहायच्या. कधी कधी काय असं खूप सगळ्या केस स्टडीमध्ये आयोग स्वतः उपाययोजना देतं, हे आहे, हे आहे, हे आहे, या 4 उपाययोजना, याचे 4 पॉझिटिव्ह सांगा, 4 निगेटिव्ह सांगा. प्रत्येकाचं मूल्यांकन करा. मला सांगा, मूल्यांकन करताना आपण फक्त वाईटच बघतो का? नाही, चांगली गोष्टसुद्धा बघतो, वाईट गोष्टसुद्धा बघतो. आणि मग शेवटी तुम्ही कोणता पर्याय ॲक्सेप्ट कराल आणि का. मग ज्यावेळेस तुम्ही तो पर्टिक्युलर पर्याय ॲक्सेप्ट कराल, मग त्या पर्यायाला ॲक्सेप्ट करताना मग तुम्ही एखादं कोट सांगताय का, एखादं काहीतरी महत्त्वाचं वाक्य सांगताय का, किंवा मग तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी एखाद्या महत्त्वाच्या पॉलिटिकल थिंकरचं स्टेटस सांगताय का, हा तुमच्या अंडरस्टँडिंगचा भाग आहे. हां, मी तुम्हाला सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल ही सगळी लोकं शिकवणार आहे जी इंटरेस्टिंग आहेत. हां, पॉलिटिकल सायन्सच्या लेवलला नाही, आपल्या सिलेबसच्या GSच्या लेवलला त्यांच्या अंडरस्टँडिंगच्या आधारावरती आपण खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी लर्न करणार आहोत. पण आता आपण काय केलं, आपल्याला इमिडिएट 3 वाले टार्गेट कळले. पहिलं सिलेबस पाठ करणं, दुसरं 100 डेफिनेशन पाठ करणं, तिसरं सिंगल लाईनमध्ये डेफिनेशन पाठ करणं. आता चौथं टार्गेट काय टार्गेट आहे, केस स्टडीज वाचणं. चौथं टार्गेट आहे केस स्टडीज वाचणं. केस स्टडीज वाचताना पहिला टार्गेट काय आपलं केस स्टडीमधलं, केस स्टडी वाचणं. एखादी केस स्टडी 2, 3, 4 वेळेस वाचा. हे वाचत असताना तुम्हाला सिलेबस माहीत नाही, डझंट मेक एनी डिफरन्स. केस स्टडी वाचणं, मग केस स्टडी डिकोड करणं, रीडिंग, डिकोडिंग, डिकोड करणं. हा डिकोड करणं म्हणजे लिहून नाही काढणं, आपल्या मेंदूमध्ये डिकोड करणं. डिकोड करणं, मग त्या केस स्टडीमधल्या फॅक्ट्स लिहिणं, फॅक्ट्स काय आहेत. मग त्या केस स्टडीमध्ये स्टेक होल्डर्स कोण आहेत, भागधारक कोण आहेत, सकारात्मक भागधारक कोण आहेत, नकारात्मक भागधारक कोण आहेत हे लिहिणं. मग काय पर्याय असू शकतात आणि सरते शेवटी प्रत्येकाचं मूल्यांकन करणं. मी तुम्हाला सांगू ना, हे एवढं इंटरेस्टिंग आहे ना, याच्या एवढं इंटरेस्टिंग ट्रस्ट मी जगात काहीच नाही आहे. एकदम भारी भारी प्रोसेस आहे ही. म्हणजे तुम्हाला स्वतःला रिअलाईज होईल की आपल्यासोबतची लोकं आणि आपण कुठे येऊन पोचलोय, आपली अंडरस्टँडिंग काय लेवलला आहे. आणि हे तुम्हाला फिलॉसॉफिकली एवढं नॉलेजेबल करेल की तुम्हाला स्वतःला अंडरस्टँड होईल की आपण समोरच्या प्रत्येक गोष्टीला खूप नॉलेजच्या पद्धतीनं बघतोय. पण हे बघण्यासाठी यू शुड हॅव ओपन ॲटिट्यूड. जो ॲटिट्यूड मी तुम्हाला शिकवणार आहे, बरोबर आहे ना. त्या ॲटिट्यूड म्हणलं की तुमचा पूर्वग्रह दोष असतो, म्हणून ना पापा की परी, पाय बाजूला काढले की आता ब्रेक मारणार, बरोबर. पण हा तुमचा पूर्वग्रह दोष आहे, करेक्ट आहे की नाही. तुम्हाला फक्त पापा की परी दिसते रीलमध्ये. तुम्ही पापाचा परा पण बघितला असेल. उदाहरणं सांगतो. हां, मोटरसायकल आहे, चालवणारा समोर बसला, हा इथून चलतो आणि पलीकडं पडतो, आठवलं, तो पिणारा कार्यकर्ता, राईट. दुसरा आणखीन एक कार्यकर्ता जो एकदम नाली आहे, त्या नालीमध्ये पोहतोय. तुम्हाला आठवत नसेल तर मी सगळ्या रील पाठवतो, माझ्याकडे स्टॉक आहे, राईट. तिसरा आणखीन एक आहे की एक बैल आहे रस्त्यात, हा त्या बैलाला असं डिवचायला जातो त्याला. देन वाय यू आर हॅव्हिंग दिस ॲटिट्यूड. दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीकडं, संस्थेकडं, व्यक्ती संघटनेकडं, विचाराकडं, कायद्याकडं बघण्याचा आपल्या मूल्यांनुसार, आपल्या विचार प्रक्रियेनुसार, आपल्या फॅमिलीनुसार, आपल्या शिक्षणानुसार, आपल्या समाजानुसार जो आपलं मत बनतं, ते मत म्हणजे आपला दृष्टिकोन. मी ज्या शाळेत शिकायला होतो त्या शाळेत 12वीपर्यंत हाफ चड्डी होती आणि आम्ही असे होतो की नाही आपला देशभक्ती, रामलल्ला आएंगे वही मंदिर बनाएंगे या टाईपचं. सो जेव्हा मी कॉलेजला गेलो तर 3rd इयरपर्यंत मला वाटायचं की जीन्स घालणं म्हणजे देशद्रोह आहे.
सो माझं 3रं वर्ष संपेपर्यंत असं होतं की मी जीन्स घ्यायचोच नाही आणि माझ्या बॅचमेटकडे सगळ्यांकडे जीन्स होती. सो तो दृष्टिकोन होता की आपल्याला काय सांगितलं जातं, आपण कसं बनतो, आपण काय होतो. मी रामकृष्णनगरमध्ये राहायचो कॉलेजमध्ये असताना, शाखा होती. सो असं होतं की नाही हे आपण असं नाही करायचं. कॉलेज संपलं, पुण्यात आलं, हळूहळू तुम्ही बदलत जाताय. आपण ती रील बघितली वर्गात, कॉमोडिफिकेशन ऑफ विमेन आठवतं, महिलांचं वस्तूकरण पॉलिटिकल सायन्समध्ये. महिलाला तुम्ही वस्तू म्हणून ट्रीट करताय. बघा, एखादी गोष्ट, एखादं नॉलेज एखाद्या ठिकाणी विचार केल्यानंतर आपला पर्स्पेक्टिव्ह बदलतो, दृष्टिकोन बदलतो. आपण तो त्या ठिकाणी बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथिक्स हेल्प्स यू टू लर्न द थिंग. पण सगळ्यात मोठं डेंजर काय आहे, जर तुम्ही इथिक्समध्ये अननेसेसरीच्या थेरीज पाठ करायला गेलात, वाक्य पाठ करायला गेलात, विचारवंत पाठ करायला गेलात आणि जर समजा तुम्ही PhD करायला गेलात तर आय टेल यू तुम्ही 60-70 मार्कांच्या वर जाणार नाहीत. जर तुमची उत्तरं अत्यंत स्टुडियस, किचकट, अवघड भाषेवाली आणि विचारलं एक आणि तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लिहित बसलाय आणि विनाकारांच्या लोकांच्या थिरीज मांडत बसलाय, यू वोंट गेट गुड स्कोर. प्रश्न ॲड्रेस करता यायला हवा, जे महत्त्वाचं आहे. केस स्टडीज याला आपण सेपरेट लेक्चर किंवा मोठंवालं, हां, जे मी आता तुम्हाला सांगितलं काय आहे काय नाही, आपण केस स्टडीमधनं बघूया. अभ्यास कसा करायचा इथिक्सबाबत हे मला माहिती आहे, सगळ्यांना मी सांगितलं आहे. हे तुम्ही फॉलो केलं तर तुमचं पुण्यात राहण्याला व्हॅल्यू आहे. हा, अडचणी असू शकतात, डिफिकल्टीज असू शकतात, वेळ कमी असू शकतो, पण रोज न चुकता एका तरी प्रश्नाचं 4 मिनटं स्ट्रक्चर बनवायचं. टार्गेट ठेवायचं, आज मी स्ट्रक्चर बनवणार आहे, उद्या मी केस स्टडी वाचणार आहे, परवा दिवशी मी 3 डेफिनेशन पाठ करणार आहे. यू राईट डाऊन. आणि सगळ्यात महत्त्वाचे, प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करायचं. डॉक्युमेंटेशन न करणारी लोक मोठी होत नाहीत. अब्दुल कलामांपासून ते बाबासाहेबांपर्यंत सगळी लोक प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करायचे की मी आज काय केलंय. आज टार्गेट होतं 3 व्याख्या पाठ करायच्या, नाही झाल्या. स्वतःच्या अभ्यासाला स्वतः रेटिंग द्यायला शिका. याचा अर्थ स्वतःला डिमॉरलाइज करा असं नाहीये. त्या दिवशी काहीच कळलं नाही, ॲग्रीड आहे, पण प्रयत्न केलाय, प्रयत्नांना रेटिंग द्या की प्रयत्न माझे 100% आहेत. आणि स्वतःला जेव्हा रेटिंग द्यायला सुरू करताना मग तुम्हाला कळतं की व्हॉट यू आर डुईंग. लोक सहज मोठी होत नाहीत. देर आर नो फ्री लंचेस. एक छोटासा सिम्पलवाला किस्सा तुम्हाला सांगतो, इथिक्सवालाच आहे. सॉक्रेटिस नाव ऐकलंय? सॉक्रेटिस इंटरेस्टिंग होता बघा पर्सन. मला सांगायचं झालंय फक्त काय होतं की, धन्यवाद आलं. आता सॉक्रेटिस इथिक्सवाला सांगतो. सॉक्रेटिस नावाचा राजकीय विचारवंत होता. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल अशी 3 लोक आहेत. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल. मी लक्षात ठेवले स्पा, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल. सो सॉक्रेटिस कसा होता माहिती आहे का? सॉक्रेटिसला ज्ञान हवं होतं. सॉक्रेटिस एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, अँड अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. परत सांगतो, अँड अनएक्झामाइंड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. ज्या आयुष्याचं तुम्ही कधीही परीक्षण केलेलं नाही त्या आयुष्य जगण्यायोग्य नाही. मग एखाद्या गोष्टीचं परीक्षण करायचं म्हणजे की त्याला प्रश्न विचारावा लागेल की नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मी शिकवतोय, मी तुम्हाला काहीतरी चुकीचं शिकवतो, तुम्ही प्रश्न विचारला की बस रे खाली, मग त्याला टार्गेट करायचं, त्याला त्रास द्यायचा, बरोबर आहे. असं का होतं? कारण बिकॉज मी प्रचंड ॲरोगंट असू शकतो, मी प्रचंड इगोइस्टिक असू शकतो, मी प्रचंड ऑथॉरिटेटिव्ह असू शकतो आणि कुणी माझ्या नॉलेजच्या ऑथॉरिटीला जर प्रश्नचिन्ह उभा केला तर मी घाबरू शकतो कारण माझ्याकडे तेवढं नॉलेज नाही आहे. तर सॉक्रेटिस काय करायचा? सगळ्या लोकांना नॉलेज द्यायचा जनरली. मग सॉक्रेटिसची नॉलेज देण्याची पद्धत कशी होती? प्रश्न उत्तराच्या स्वरूपातली होती, द्वंद्व. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगण्यापेक्षा, हे काय आहे? बॉटल आहे. कलर कोणता आहे? निळा आहे. बॉटल कोणती आहे? रेक्टँग्युलर आहे का स्क्वेअर आहे? रेक्टँग्युलर. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, ही नॉर्मल पद्धत झाली. मी तुम्हाला म्हणलं, आता समजा इमॅजिन करा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, एक अवघड कॉन्सेप्ट आहे. 10% लोकांना माहिती आहे. समजा हा कॉन्सेप्ट बॉटल नाही आहे, इमॅजिन करा हा काहीतरी अवघडवाला कॉन्सेप्ट आहे. 10% लोकांना माहिती आहे, 10% लोकांना बिलकुल माहीत नाही आहे, 10% लोकांना बिलकुल माहीत नाही आहे. 20% झाले, 80% लोक बाउंड्रीवर आहेत, 80% लोक बाउंड्रीवर आहेत. आता मी विचारलं हे काय आहे? 10% लोक म्हणले बॉटल आहे. बाबा येडेत का बे तुम्ही? मग 10% लोक नाही नाही सर ती बॉटलच आहे.
मला सांगा 80% लोक जी बाउंड्रीवरती होती ती पटकन आली का नाही? ही 10% लोक जर म्हणतात नाही बॉटल आहे आणि नॉलेज 100% मी बॉटल असेल, त्या 80% लोकांपैकी 40% परत कन्वर्ट होतील का नाही? 50% लोक म्हणतील नाही नाही सर बॉटलच आहे. मग मी म्हणा अरे तुम्हाला काय कळत नाही, अभ्यास करत जा, काय तुम्ही लावलंय, बाप्पाचे मायबाचे पैसे वाया घालवता. मग 50% लोक अगोदर 10% लोक जोरानं म्हणली सर बॉटलच आहे. आता 50% लोक म्हणली नाही सर बॉटलच आहे, उरलेली 30% लोक परत इन झाली. आलं लक्षात? याला म्हणायचं सॉक्रेटिक मेथड. सॉक्रेटिस स्वतःचं नॉलेज देत असताना प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून, प्रश्न विचारून, कॉन्ट्रॅडिक्शन वापरून. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे तुम्ही काहीतरी उत्तर देते, उत्तराला हसायचं आणि तुम्हाला दाखवायचं अरे काय खोटं बोलतो. मग ज्यावेळेस आपल्याला क्लिअर माहिती आहे की आपलं उत्तर खोटं नाही पण सर खोटं म्हणतायत, मग तुम्ही जास्त कॉन्व्हिक्शन होता नाही सर हेच करेक्ट आहे. तुम्ही जेव्हा म्हणता नाही सर हेच करेक्ट आहे, तुमच्यासोबतची काही लोक इन्फ्लुएन्स होतात, दे स्टार्ट टेकिंग दी नॉलेज. इट इज नोन ॲज अ सॉक्रेटिक मेथड. प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅडिक्शनच्या माध्यमातून, प्रहसनाच्या माध्यमातून. प्रहसन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मॉकरी, जोकच्या माध्यमातून काय करायचं, सॉक्रेटिस लोकांना ज्ञान द्यायचा. आता सॉक्रेटिसच्या काळात सुद्धा ज्ञानदीप अकॅडमी होती, ज्ञानदीप अकॅडमी फॉर UPSC आणि MPSC. त्यांना म्हणलं जायचं सोफिस्ट. सोफिस्ट शब्द लक्षात ठेवा, सोफिस्ट. सोफिस्ट कोण होते? सोफिस्ट हे कोचिंग क्लासवाले होते. सॉक्रेटिसच्या काळात सोफिस्ट कोण होते? सोफिस्ट हे कोचिंग क्लासवाले होते. हे कोचिंग क्लासवाले काय करायचे? लोकांना शिक्षण द्यायचे, लोकांना ज्ञान द्यायचे आणि लोकांना शिकवत असताना लोकांकडनं फीज घ्यायचे, जसं मी घेतो. फक्त फरक काय आहे? ही सोफिस्ट लोक लोकांना शिकवत असताना प्रत्येक गोष्ट या पद्धतीने शिकवायची आणि त्यांना सांगायचे की तुम्ही हे मान्य करा की तुम्ही जे शिकताय तेच खरं आहे, तुम्हाला जे मान्य आहे तेच खरं आहे, याच्या पलीकडे तुम्ही नाही. सो लोकांना ते काय करायचे? रिटॉरिक शिकवायचे. रिटॉरिक म्हणजे मी जे शिकवतोय तेच. सॉक्रेटिसला याचा राग यायचा. सॉक्रेटिस थोडक्यात काय सुपर 30वाला आणि बाकीचे कोचिंग क्लासवाले, आठवतं ना? सो सुपर 30वाला इज लाईक अ सॉक्रेटिस आणि बाकीचे कोचिंग क्लासवाले लाईक अ सोफिस्ट. सो सॉक्रेटिसला राग यायचा की तुम्ही शिकवा, तुम्ही नॉलेज द्या, पण तुम्ही शिकवण्याचे पैसे नका घेऊ. सो सोफिस्ट वेअर पेड इन्स्ट्रक्टर. हां, पण सोफिस्ट लोक हुशार पण होती. हां, म्हणजे त्यांच्यापैकी थ्रायसॅमॅकस किंवा असे काही नावं जी प्रचंड जे देवर व्हेरी इंटेलेक्च्युअल, म्हणजे प्रचंड हुशार होती, सॉक्रेटिसच्या बरोबरीची हुशार होती. पण शेवटी कसं असतं, बळी तो कानपिळी. ही सोफिस्ट लोक होते, पैशावाले होते, राजकारणी यांच्या बाजूनं होते, कारण सत्ता कोणाकडे चालते? अर्थकारणाकडे चालते. आपण कार्ल मार्क्स पण शिकणार आहेत, बरोबर आहे? कार्ल मार्क्स सांगतो स्टेट इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अ क्लास. राज्य काय आहे? एका विशिष्ट अभिवजन वर्गाच्या हातामधील साधन आहे जे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सगळ्या सत्ता साधनांना वापरतं, हे कार्ल मार्क्स म्हणतो. सो सोफिस्ट लोक, राजकारणी लोक यांना वाटलं की इथपर्यंत ठीक आहे. पण आता काय झालं? सॉक्रेटिसने लोकांना ज्ञान दिलं, सद्गुण दिले, वर्च्यू दिलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय दिली? तर सॉक्रेटिसने लोकांना प्रश्न विचारण्याचं धैर्य दिलं. प्रश्न विचारा. मला सांगा, आणखीनही आपल्या सोसायटीने प्रश्न विचारणं ॲक्सेप्टेड नाही आहे. हे कशाला करायचं? गप रे, तुला काय कळतं, बरोबर आहे की नाही? तुम्हीच बघा, तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला, मी माझा इगो बिगो हर्ट झाला, आता बघतोच ह्याला, हां तू सांग रे, हां तू सांग रे, असं मी कंटिन्यू करायला लागलो. करतात ना शिक्षक, टार्गेट करतात की नाही? का? कारण शिक्षक हे समजून घेत नाही की त्याला ते योग्य वाटतं आणि तुझं चुकलं. शिक्षकाला वाटतं की याने माझा इगो कसं काय हर्ट केला, याला माझ्यापेक्षा जास्त कसं काय तर मी इकडं शिकवतो ना. आलं लक्षात? सो त्या ठिकाणी सॉक्रेटिसने लोकांना प्रश्न विचारायला शिकवलं. गोष्ट अशी झाली की लोकांनी वर्गात प्रश्न विचारणं ठीक आहे, लोकांनी घरात प्रश्न विचारणं ठीक आहे, पण या सगळ्या लोकांनी काय केलं? या सगळ्या लोकांनी ऑथॉरिटीला प्रश्न विचारायला सुरू केलं. दिसत नाही का? अच्छा, हां. सो सॉक्रेटिसने इथं काय केलं? सॉक्रेटिसने या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारायला लावलं. लोकांनी सर्वसामान्य प्रश्न विचारणं ठीक आहे, पण लोकांनी ऑथॉरिटीला प्रश्न विचारायला सुरू केलं. लोकांनी सरकारला प्रश्न विचारायला सुरू केलं. कळलं? आलं लक्षात? कोणाला विचारायला सुरू केलं? तुम्ही विचारता का प्रश्न? नाही, तुम्ही हो पण म्हणत नाहीये, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारतच नाहीत. करेक्ट आहे, कारण तुमचं काय म्हणणं आहे? प्रश्न विचारला जर कोणी खळखटा केलं तर काय? आलं लक्षात? सो लोकांनी प्रश्न विचारायला सुरू केल्यानंतर सत्तेतील लोक हादरायला लागली, लोक घाबरायला लागली. मग त्या ठिकाणी सॉक्रेटिसवरती खटला चालला. सॉक्रेटिसवरती खटला चालला. रुस्तम पिक्चर बघितलाय? रुस्तम असतो, अक्षय कुमार जज असतो,
कांताबाई असते आणि या बाजूला ज्युरी असतात. सो त्याच टाईपचं काय होतं, त्याच टाईपचं सॉक्रेटिसच्या काळात सुद्धा ज्युरी होत्या. सगळं चाललं होतं. आता त्या ज्युरी लोकांना सुद्धा कळायचं की सॉक्रेटिस हुशार आहे, सॉक्रेटिस इज अन असेट. मला सांगा, कोणत्याही सत्तेसाठी आपल्यासाठी सुद्धा जर तुम्ही भारताचा विचार केला, सोनम वांगचुकनं सरकारच्या विरोधात कितीही बोलू द्या, सोनम वांगचुक इज अन असेट, ॲग्री ऑर नॉट. सॉक्रेटिस वॉज ऑल्सो अन असेट, अ काइंड ऑफ असेट. सॉक्रेटिस एक प्रकारचा असेट होता. सो सॉक्रेटिसला ज्युरी लोक म्हणले की ठीक आहे बाबा तू, आणि त्याच्यावर चार्ज काय होता की तू लोकांना खोटं शिकवतो, आणि एक महत्त्वाचा चार्ज होता की सॉक्रेटिस इज करप्टिंग माइंड्स ऑफ यूथ. सॉक्रेटिस तरुणांची माथी भ्रष्ट करतोय, सॉक्रेटिस तरुणांना भडकावतोय, हा त्याच्यावर आरोप करण्यात आला. सॉक्रेटिसला मग सगळे म्हणले की ठीक आहे तुला असा मृत्यूदंड होईल कारण राजद्रोह तू केलाय, सो तुला मृत्यूदंड होऊ शकतो. ज्युरी लोक म्हणले की तू असेट आहे बाबा, सगळं चांगलं आहे, माफी माग. भगतसिंगांनी माफी मागितली का नाही मागितली? का नाही मागितली? कारण भगतसिंगांनी जर माफी मागितली असती तर ती माफी त्यांनी स्वतःसाठी नसती मागितली, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या व्हॅल्यूजला कॉम्प्रोमाइज केलं असतं. आणि भगतसिंगांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या भारताला इन्स्पायर करणाऱ्या होत्या, बरोबर आहे. सो सॉक्रेटिसचं पण सेम म्हणणं आलं की जर समजा मी माफी मागितली तर तुम्ही मला जीवनदान द्याल, मला मान्य आहे. पण इथं दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत. पहिला महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह की माझ्या व्हॅल्यूजचं काय, मी लोकांना शिकवलेल्या व्हॅल्यूजचं काय. याचा अर्थ मग मी आत्तापर्यंत जे शिकवलंय, ज्या व्हॅल्यूज दिल्यात, जे लर्न केलंय, हे सगळं एका सेकंदात खोटं पडेल, विदिन अ सेकंद. बरं, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर मी माफी मागितली तर तुम्ही आत्ता म्हणताय की मी राजद्रोह केलाय, आणि दुसऱ्या सेकंदात मी माफी मागितल्यानंतर तुम्ही माझा राजद्रोहाचा गुन्हा माफ करताय, याचा अर्थ तुम्ही कायदा पाळत नाहीयेत. आणि मला मात्र अथेन्सच्या कायद्यावरती प्रचंड विश्वास आहे, आणि मी कायद्याने चालणारा माणूस आहे. इथिक्ससाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुम्ही संविधान, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. तुम्ही संविधान, कायदा, तुमची रॅशनॅलिटी याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आणि दुसरं, वर्षानुवर्ष चालत आलेल्या व्हॅल्यूजला तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. सो सॉक्रेटिसने इथं काय दाखवलं? सॉक्रेटिसचं धैर्य दाखवलं, इथिक्समधली व्हॅल्यू करेज, धैर्य दाखवलं. आणि दुसरं सॉक्रेटिसनं काय दाखवलं? व्हॅल्यू फॉर रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. सॉक्रेटिसचं म्हणणं आहे की माझं कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे, आणि मला माहिती आहे की जर मी चूक केलेलीच नाहीये तर कायद्यासमोर सगळी लोक समान आहेत. आणि कायदा काय म्हणतो? ज्याने चूक केली त्याला शिक्षा होईल, ज्याने चूक नाही केली त्याला शिक्षा नाही होणार. मग माझा जर कायद्याच्या राज्यावर जर विश्वास असेल आणि जर मी चूक केलेली नाही तर मला शिक्षा होणारच नाहीये, मग मी माफी का मागू? आणि ज्या क्षणाला मी माफी मागेल याचा अर्थ काय ठरलं की आत्तापर्यंतच्या माझ्या श्रद्धा, माझा विश्वास, माझे व्हॅल्यू, माझं कॉन्व्हिक्शन, माझं बिलीफ हे खोटं ठरल. आणि मग जर मी माफी मागितली तर हे सत्य ठरल की मी लोकांचे माइंड करप्ट केलेत, मी तरुणांची माथी भडकवलेली आहेत. सॉक्रेटिसने माफी मागायला नकार दिला. सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष पाजण्यात आलं. ही वॉज किल्ड. सॉक्रेटिस वॉज किल्ड, विष पाजून. आता बघा, त्याला सगळा चान्स होता, माफीचा चान्स होता, मृत्यूदंड मिळणार नव्हता, सगळ्या गोष्टींचा चान्स होता. पण त्यानं काय चूज केलं? बघा, सॉक्रेटिसनं बघा काय होतं बघून की मी मेलो तर मेलो, याला करेज नाही म्हणत, याला वेडेपणा म्हणतात. सॉक्रेटिसचं धैर्य कशामध्ये होतं की मला माझ्या तत्वांवर विश्वास आहे, मला माझ्यावर विश्वास आहे, मी काही चूक केली नाही हे मला माहिती आहे. आणि या सगळ्या चार गोष्टींना मला कशाबद्दल विश्वास आहे? मला कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे, रूल ऑफ लॉवरती विश्वास आहे. आणि मला हे माहिती आहे की मला शिक्षा का होणार नाही, कारण मी कायद्याच्या राज्याचा कोणताही नियम मोडला नाही आहे. आणि कायद्याचं राज्य म्हणतं इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14. कायद्यासमोर सगळी लोक समान आहेत, ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा मिळेल, ज्याने गुन्हा नाही केला त्याला शिक्षा मिळणार नाही. मला माहिती आहे मी गुन्हा केला नाही, मला शिक्षा मिळणारच नाही. डिसिजन त्यांच्या अगेन्स्ट गेलं, त्यांना हेमलॉक नावाचं विष देऊन त्यांना मारण्यात आलं. आता सॉक्रेटिस, पहिली गोष्ट आपण शिकलो, सॉक्रेटिस कोणती व्हॅल्यू आपण शिकलो? कायद्याचं राज्य. दुसरा आपण काय शिकलो? धैर्य. तिसरा आपण काय शिकलो? सोफिस्ट नावाचा शब्द शिकलो. चौथा आपण काय शिकलो? सॉक्रेटिक पद्धत शिकलो. किती वेळात? 5 मिनिट्स. इट इज इंटरनलायझेशन. हे तुम्हाला वाचून नाही कळणार आहे. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये ओव्हर टाइम पिरियड टप्प्याटप्प्याने आणायला सुरू करायच्या आहेत. सो आज सांगितलेलं सगळे इनपुट लक्षात राहतील, काय वाचायचं काय नाही तर. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.